तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित येतोय ना आवाज? उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून दर रविवारी आपण मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण करत असतो. मला वाटते मागचे 3 रविवार येऊ शकलो नाही. कारण होतं की बाबा पहिले 8 दिवस ॲडमिट होते. 3 तारखेला आपल्यातून ते निघून गेले. बऱ्याच जणांचे सांत्वना फोन आले. काय असतं बघा की मी जिथे जिथे बऱ्याचशा कार्यक्रमाला श्रद्धांजली किंवा त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जात असतो आणि तिथं माझं प्रवचन असतं की कुणी दुःख व्यक्त करू नये, कुणी रडू नये. सांगणं आणि कृती करणं याच्यामध्ये केवढा फरक असतो तो ह्या 15 ते 20 दिवसामध्ये मी अनुभवतो. सांगणं खूप सोपं असतं, तत्वज्ञान देणंही खूप सोपं असतं, परंतु जोपर्यंत तुम्ही त्या दुःखातून जात नाही किंवा सुखातून जात नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही. आणि धम्म हेच सांगतो. कारण धम्म शिकायचं असेल, शिकवायचं असेल तर तुम्हाला त्या कृतीमधून जावं लागतं. आणि मी या पहिल्या कृतीतून गेलो कारण बाबा बरोबर माझी खूप जवळची अटॅचमेंट होती. कुणी अतिशयोक्ती म्हणेल, परंतु अंगावरची वरही फक्त केवळ बाबा करताच होत. आणि मग बऱ्याच जणांचे मला ह्या 15-20 दिवसात फोन आले की थोडंसं बाबाविषयी सांगा. आणि मी सांगितलं होतं की जेव्हा केव्हा मी साकेत बुद्ध विहारात जाईल, कारण असं एका तर फोन करून नाही सांगता येणार. आणि मग त्या दिवसचं एक अर्ध्या तासाचं प्रवचन मी नक्की भावावरतीच करेल. कारण माझा बाप आहे, सांगण्यासारखा आहे की नाही त्याचं जज दुसऱ्यांनी करावं. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा बाप हा जगातला सर्वश्रेष्ठ बाप असतो. तसा माझाही बाप जगातला सर्वश्रेष्ठ बाप होता. बाबाविषयी सांगायचं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाडळी शिंदे नावाचं एक छोटस 100-150 घराचं गाव, तिथे माझ्या बाबाचा जन्म झाला. 1930चा त्यांचा जन्म आहे. म्हणून ते पुढे उणे 96 वर्षाचं आयुष्य जगले. बाबा तसं सांगण्यासारखं काय आहे का, तर माझ्या नातेवाईकांनी मला आग्रह केला की तुम्ही बाबावरती पुस्तक लिहा. मला लिहिणं कधी जमलं नाही. माझंही 66 वर्षाचं आयुष्य आहे. सामाजिक जीवनामध्ये मी बरंचसं काम केलं, पण कुठल्या पेपरला लेख लिहिण्याचं धाडस मला झालं नाही. हा मला सांगता चांगलं येतं. आणि बऱ्याच जणांनी ती पोच पावतीही दिली की तुम्ही भाषणही चांगलं करता, प्रवचनही चांगलं करता. करतो की नाही करतो हे मला माहिती नाही, पण जवळजवळ 50% मला सांगता येतं. लिहिणं थोडं कठीण आहे. प्रयत्न करणार आहे मी बाबाचं पुस्तक लिहिण्याचा. कारण लिहिण्याचं मटेरियल आहे का त्यांच्यामध्ये, आपण असतो का. कारण बाबासाहेबावरती जगातल्या सगळ्यात जास्त पुस्तकं लिहिली गेली. जगातला असा कुठलाही फिलॉसॉफर नाही की बाबासाहेब एवढी पुस्तकं त्यांच्यावर लिहिली. कार्ल मार्क्स असेल, कांट असेल, मॅक्स मुलर असेल, कितीतरी तत्वज्ञ, दार्शनिक, फिलॉसॉफर आहेत, परंतु बाबासाहेब एवढी पुस्तकं कोणावरतीच लिहिले गेली नाही. स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं एवढी आहेत की ती एकदाच वाचणं आपल्याला शक्य नाही. आणि त्या बाबासाहेबाला आपण आपल्या बापाचा बाप म्हणतो, तर त्या माझ्या बापाचं चरित्र मला लिहिताना ते लिहिण्यासारखं आहे का, सांगण्यासारखं आहे का, असं जेव्हा मला वाटलं आणि बऱ्याच जणांचे फोन आले तेव्हा थोडंसं मी सांगून बघावं की त्यांचं
चरित्र काय होतं आणि मी का त्यांच्याकरता भिक्षू झालो, कारण सगळ्यांनाच बाप आहेत. जगामध्ये 99% आई वडिलाला न सांभाळणारी मुलं आहेत. माझी आत्मस्तुती म्हणून नाही, पण 10%च मुलं आई वडिलांना चांगल्या स्थितीमध्ये सांभाळतात. त्याला मुलं वाईट आहेत असं कारण नाही, पण दुनियाची एवढी फास्ट झाली की ऑटोमॅटिक एक एक नाती सुटायला लागली. कारण 1930ला जेव्हा माझ्या बाबाचा जन्म झाला त्यावेळेस बऱ्यापैकी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. माझ्या वडिलाचं आयुष्यच दुःखात गेलं की ते 1.5 वर्षाचे असताना त्यांची आई वारली. कारण त्यांच्या आईचा चेहरा त्यांना आठवत नाही. वडील मात्र त्यांना भरपूर पुरलेत. म्हणजे त्यांचं लग्न होऊन इव्हन माझा जन्म होईपर्यंत माझे आजोबा होते. आणि म्हणून त्यावेळेसचे माझे वडील 4था वर्ग शिकलेले आहेत. तर 4था वर्ग कसे शिकले, कारण माझे वडील 8 अपत्यामधले शेवटचं अपत्य. मग त्यांनाच का शिकवलं तर त्याची एक स्टोरी आहे. कारण माझ्या वडिलाला माझे वडील धरून 4 भाऊ आणि 4 बहिणी, पण एकालाही एकही वर्ग शिकवला नाही, पण यांना मात्र 4थ्या वर्गापर्यंत शिकवण्यात आलं. कारण त्याची एक स्टोरी आहे. माझ्या वडिलाच्या आजोबा, त्यांचं नाव कृष्णा. त्या कृष्णाला 3 मुलं होती, अमृता, मारुती आणि शकना. त्या सगळ्याला नाक लावायचे ते. पहिला अमृत नाक, मारुत नाक आणि शकना. तर मारुत नाकाचा बंड नाक आणि बंड नाकाचे माझे वडील पांडुरंग यांचे 4 बंधू. परंतु त्या मारुत नाकाचा बाप श्रीकृष्ण त्याचं नाव, आणि तो इंग्रजाच्या मिलिटरीमध्ये सैनिक होता. कारण वडिलाला ही स्टोरी त्यांच्या वडिलांनी सांगितलेली की मलाच का शिकवलं माझ्या वडिलांनी. तर त्या कृष्णाला 1857 मध्ये इंग्रजाच्या सैन्यामध्ये कुठला तरी पराक्रम केला होता, म्हणून त्याच्या जन्मगावामध्ये 22 एकराचा 1 नंबर इनाम म्हणून दिला होता. कोणाला? माझ्या वडिलाच्या पंजोबाला. त्याचं नाव कृष्णा होतं. आणि ही अर्धांड मंडळी होती, त्यावेळेस शिकलेली नव्हती, पण ताकदीने भरपूर असायची. आणि तो 1 नंबर मिळाला, तो मिलिटरीमध्ये होता म्हणून इंग्रज सरकारने. आता आपण तर्क लावला तर साधारणतः कुठल्या युद्धामध्ये त्यांनी पराक्रम गाजवला असेल असं त्यांच्या आजोबांनी नाही सांगितलं, कुणी नाही. पण आपण जर तर्क लावला तर असू शकतं 1857च्या युद्धात, पण ते 1857च्या बाजूने लढले असते तर इनाम भेटला नसतं. तर्क वाटतं, कारण इंग्रजांनी दिलंय ते. बहुतेक ते बंड मोडण्याच्या युद्धामध्ये त्यांनी पराक्रम गाजवला असावा. आणि मग मनात वाटतं की त्यांनी कुठला द्रोह तर केला नाही. पण जेव्हा महात्मा फुलेचं चरित्र वाचलं, कारण महात्मा फुले तेव्हा जिवंत आहेत 1857च्या बंडामध्ये, आणि 1857च्या बंडावाला महात्मा फुलेंना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा महात्मा फुले ते स्वातंत्र्याचं बंड म्हणत नाहीत, तर ते भटाबामणाचं बंड म्हणतात. आणि मग तो कृष्णाचा पराक्रम आपल्याला सार्थ वाटतो की त्यांनी जर तो पराक्रम केला नसता, 1857चं बंड मोडल्या गेलं नसतं, तर बाबासाहेब तरी शिकले असते का, असा प्रश्न उपस्थित राहतो. कारण परत पेशवाई आली असती. आणि त्या माझ्या आज्याच्या आज्यानी तो 1 नंबर दिल्यामुळं ह्या 3 भावांना महारकी करायची गरज पडली नाही. कारण महारकी काय असायची की त्यावेळेचे गुलाम कसे होते, बाबासाहेबांनी पहिली महारकी सोडायला सांगितली. परंतु माझे वडील सांगतात की त्या इंग्रजाच्या काळामध्ये माझ्या पंजाला मिळालेला तो 1 नंबर एकदम चांगली जमीन होती, म्हणून या 3 भावांना महारकी करायची गरज नाही पडली. त्याच्यावरती कडी म्हणून हे 3ही भाऊ शेतात जाऊन राहायला लागले, गावात राहायचंच नाही. आणि यांचाच चुलत भाऊ होता दगडूजी नावाचा, त्याला ते गाव, कारण वतन असायचं, आणि वतन म्हणजे खूप स्वाभिमानाची गोष्ट त्यावेळेस असायची. ऍक्च्युली ती गुलामी होती, बाबासाहेबांनी गुलामी सांगितली. पण गावात वतनदार असणं ही मात्र खूप मोठी. आणि वतनदार म्हणजे काय, त्याची क्रायटेरिया काय होता, तर त्या गावातली महारकी कोणाकडे आहे. आणि म्हणून यांनी यांची महारकी यांच्या चुलत भावाला दिली, आणि हे 3ही भाऊ शेतामध्ये राहायचे. लग्न झालेली मुलंही होती. त्यातला मोठा अमृता होता, त्याला मुलबाळ नाही झालं.
मारुतीला 2 मुलं झाली, एकाचं नाव बंडू आणि एकाचं नाव कचरू. पण 2 माईचे 2 होते, कारण बंडूची आई वेगळी आणि कचरूची आई वेगळी, म्हणजे मारुतीला 2 बायका. त्याच्यानंतरचा शकनाक होता, त्याला 3 मुलं झाली. मोठ्याचं नाव पुंजाजी, दुसऱ्याचं नाव भिकाजी आणि तिसऱ्याचं नाव अंबाजी. म्हणजे असे एकूण हे चुलत 5 भाऊ. 3 भावामध्ये 5 मुलं, मुली मात्र 11 होत्या. परंतु हे भाऊ शेतात राहायचे. मग यांचा नातेवाईकाला दर महिन्याला बोलवायचे, एक बकरू कापायचे, कारण नातेवाईकामध्ये आपली ओळख बुजू नये म्हणून दर महिन्याला यांचा कार्यक्रम तो असायचा. गावकी करायची नाही, चुलत भावाला दिलेली असायची. असे दिवस निघून जात होते आणि त्याच्यावरती परत ह्या 3 भावांनी अजून 2 नंबर शेती घेतली. म्हणजे त्या जमान्यामध्ये यांच्याकडे 60-62 एकर जमीन होती. काळ आठवून बघा की त्यावेळेचा 60-62 एकर जमीन असणारा महार किती श्रीमंत असतील. आणि ते खरोखर गाठवते. म्हणजे माझे वडील सांगतात, मी बघितलं नाही पण त्यांच्या बापाने सांगितलेली स्टोरी यांना का शिकवलं त्याच्याशी ही लगट आहे. आणि मग काही दिवसानंतर त्यावेळेचा पाटील, त्यांच्या पाटलाच्या नाव गणपत पाटीलच होतं. तो पिक्चर मधला गणपत पाटील वेगळा, परंतु त्यांच्या म्हणजे पाडळी ह्या गावातला पाटील आणि त्यावेळेचा पाटील आणि पटवारी हे गावचे 2 खरे गाव चालवणारे. आणि मग असं ठरलं की त्या पाटलाने कुटील डाव रचला आणि ज्या दगडू चुलत भावाला यांची महारकी दिली होती, त्या पाटलाने त्याला फसवलं की ही जागाही तू बळकव आणि पूर्ण वतनदारीच तुझी, आणि त्यांना वतर करू म्हणून घोषित करू. आता तुम्हाला वतर करू हा शब्द माहित आहे की नाही माहित नाही, पण वतर करू म्हणजे ज्या माणसाला स्वतःचं वतनाचं गाव नाही अशा माणसाला वतर करू म्हणायची. आणि तो शब्द म्हणजे एक शिवी दिल्यासारखा शब्द असायचा. आजही तुम्ही जर कोणत्या गावात गेलात तर एक मोठी वस्ती असते, कुठल्याही गावात गेला तर जाधव मंडळी जास्त असते किंवा कुठे खरात मंडळी जास्त असते, कुठे असते, पण त्या गावामध्ये एखादं घर असतं ते सोयरा आलेलं असतं. मोठ्या 100 घराच्या याच्यामध्ये 2-4 घर ती पाहुणी आलेली असतात आणि ते वतनदार नसतात. आणि म्हणून त्या पाटलाने त्या दगडूबाला सांगितलं की आता ह्या गावाची पूर्ण वतनदारी तुझी, जे शेतात राहतात ते वतर करू, म्हणजे त्यांना वतन नाही. आणि 3घही भाऊ आडदांड होते. पाडळीच्या शिवा होत्या, पहिल्या शिवार म्हणायचे त्याला, की प्रत्येक गावाला एक शिव असायची. आणि यांना जो नंबर मिळाला होता यांच्या शिवाच्या बाहेर त्याच्या बाजूला जे गाव नाव आहे त्याचं नाव वागद, आणि त्या वागदाच्या शिवारात त्यांना ती शेती भेटली होती. आणि तिघही भावाचा प्रपंच शेतामध्येच घरं बांधलेली तिथे राहायचे. आणि एवढे ताकदवान होते म्हणतात की त्यातला तो जो शकनाक होता, तर त्यांनी ते 6 महिन्याचं वासरू, गाईचं वासरू म्हणतात की नाही, ते गाईच्या वासरू तिला पाण्याला लावलं तर तिला पाना सुटतो म्हणून ते वासरू लावतात, तर नंतर दूध काढतात. तर ते वासरू तिच्या याच्यापासून बाजूला होत नाही म्हणून त्याने त्या वासराच्या डोक्यात बुक्की मारली, तर वासरू मेला. एवढी ताकद त्याच्यामध्ये होती. तुम्ही विचार करा म्हणजे ताकदवान किती होता तो शकनाक. आणि जेव्हा ही वार्ता त्यांच्या कानावर गेली की तुम्हाला वतर करू ठरवतायत, आता तुम्हाला गाव नाहीये, तेव्हा 3 भावाने विचार केला की आता आपण गावात जायचं. 2 मोठे भाऊ समजदार होता, पण जो लहाना शकनाक होता तो थोडासा बंडखोर होता. नाही म्हणे गावात जायचं, आपल्याला कसे काय वतर करू म्हणतात, आपण तर गावचे वतनदार आहोत ना, आपल्याला कसं म्हणणार ते. आपण त्या 2 भाऊ सांगायचं काय गरज आहे, आपल्याला शेतात भरपूर पिकतंय, बाजूचेच आपण 3 नंबर विकत घेतलेत, मुलं जगतील, आपल्याला सोयरे धायरे ओळखतात म्हणून आपण दर महिन्याला त्यांना सोयऱ्यांना बोलवतो, जेवण देतो, ओळखतात आपल्याला, अशी काही गरज नाही. पण हे काय ऐकायला तयार नाही. मग गावात यायचं. मग गावात आल्यावर यांची जी जागा होती 4ही बाजूनी कोट बांधला. त्याला आजही तुम्ही त्या पाडळीच्या गावात मध्ये गेलात तर मोऱ्याचा वाडा म्हणून फेमस आहे, वाडा बांधला. आणि त्या वाड्यामध्ये स्वतःची विहीर खोदली. तुम्ही बघा त्यावेळेस आपल्याला जे सांगितलं जातं, म्हणून मला माझ्या कुळाचा एवढा अभिमान वाटतो की ते किती अभिमानी माणसं होते की आमची विहीर पण आमच्या वाड्यात असावी, आमची बाई दुसऱ्याच्या विहिरीवर पाणी भरायलाही जाणार नाही. आणि मग तो वाडा बांधला. आणि तो वाडा बांधल्यानंतर मग ते शेतातून गावात राहायला आले. आता वतन पक्क करायचं, तर वतन पक्क करण्याची क्रायटेरिया काय होती, तर गावामध्ये तुम्ही मागितलं पाहिजे आणि गावाने तुम्हाला ती पूर्ण भीक वाढली पाहिजे. आणि त्या भीक वाढण्यामध्ये पाटलाच्या घरची इम्पॉर्टंट आहे. पाटील जोपर्यंत तुम्हाला ती देत नाही तोपर्यंत तुम्ही वतनदार
झाले नाही. आणि म्हणून एक गावात आल्यानंतर त्या शकनाकाने हातामध्ये दुर्डी आणि काठी घेतली. त्याच्या अगोदर 15 दिवस त्यांनी आजूबाजूच्या पूर्ण गावांच्या पाटलाला जाऊन सांगितलं होतं की आम्ही पाटलाचे वतनदार आहे, तुमचा पाटील म्हणतोय आम्ही वतनदार नाही, आता मी माझं वतन सिद्ध करण्याकरता जाणार आहे, त्या पाटलाची माझी जर लढाई झाली तर तुम्ही मधात येऊ नका, आणि यायचं असेल तर आताच त्याला समजावून सांगा. मी विचार केला जेव्हा माझे बाबा हे सांगत होते की म्हणजे त्यावेळेस गुलामी वतनाची होती, पण तिला सांभाळण्याची, जीव देण्याची तयारी त्या लोकांची होती. वतन सांभाळ 3 नंबर शेती असणारा माणूस त्या कुटके मागण्याकरता मात्र जीवाचं रान करायला ही लोक तयार होते. आणि मग त्या सगळ्या पाटलांना सांगून त्या शकनाकाने हातात काठी घेतली. 2 भावाला सांगितलं की मी पूर्ण गाव मागून पाटलाच्या दारात जाईल, माझा त्याचा झगडा होणार आहे, मी शेवटचा आवाज देईपर्यंत तुम्ही येऊ नका, कारण मी 8-10 माणसं लोळविली एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. हा, त्याच्या पुढे जर जास्त आले मग मी तुम्हाला आवाज देईन, पण आज आपल्याला आपली वतनदारी सिद्ध करायची. आणि तो गावात, पूर्ण गावात मागत मागत, कारण त्यावेळेची आरोळी असायची की जोहार मायबाप महाराला भिक्षा द्या, असं आरोळी असायची. आणि त्या शकनाकाने पूर्ण गाव मागितलं, 100 घराचं गाव, पूर्ण गाव मागितलं आणि त्या पाटलाच्या दारात गेला. आणि पाटलाच्या घुंगराची काठी असायची म्हणतात येस करायला, ती घुंगराची काठी त्याने आदळली आणि जोरात आवाज दिला. त्या शांत वातावरणामध्ये तो आवाज शेजारच्या आजूबाजूच्या गावापर्यंत गेला, एवढा त्याचा आवाज होता म्हणतात. आणि प्रत्येक पाटलाने त्या दिवशी प्रत्येक गावात जागृत होते की आज शकनाक महाराजचं आणि गणपत पाटलाचं युद्ध पेटणार आहे. सगळेजण हे होते. आणि हा त्याच्या दारात गेला. गणपत पाटील याला काही भिक्षा द्यायला तयार नाही. गणपत पाटील आईवर शिवी द्यायचा आणि हा त्याला त्याच्या बायकोवर शिवी द्यायचा. वडील सांगतात की दोघांचं एवढं युद्ध चालू होतं आणि शेवटला तोंडाचं युद्ध संपलं आणि गणपत पाटलाने तलवार काढली, कारण त्यावेळेसच्या पाटील लोकांना तलवारी दिलेल्या असायच्या. गणपत पाटलांनी तलवार काढली, याची काना एवढी काठी तयारच होती, परंतु हा शकनाक महार त्याला ओरडला की पाटील तलवार घेऊन बाहेर या, कारण मी जर घरात आलो आणि चुकून तुमच्या बायकोला धक्का लागला तर लोक म्हणतील महाराणी पाटलाच्या बाईला मारलं. शेवटी ती पाटलीन मधी पडली. पाटलीन तुकडा वाढण्याच्या ऐवजी एक पुरी भाकर घेऊन आली, भाजी घेऊन आली आणि त्या शकनाकाच्या ताटात टाकलं. आणि तेही एवढे मान करणारी मंडळी होते की तो बोलला की मला तुझ्या घरची भाकर मिळाली, आणि तिथून तो निघून आला. त्यांची वतनदारी फिक्स आहे. गावातच राहू लागले. आणि गावात येण्याचा खरा तोटा काय झाला तर गावातले दुर्गुणही यांना लागले. आणि त्याच्यानंतर पहिला अमृताही मेला, दुसरा मारुतीही मेला, वाचला तो फक्त शकनाक. आणि हे 3ही नंबर शकनाकाने त्यावेळेस, कारण अमृत नाकाला मुलगा नव्हता, अमृत नाक तर मेला पण त्याची बायको जिवंत होती. आणि मारुत नाकाचा हा बंडूजी म्हणजे माझा आजोबा आणि कचरूजी म्हणजे माझ्या आजोबाचा सावत्र भाऊ. तर त्या अमृत नाकाच्या बायकोनी बंडोजीला दत्तक घेतलेलं. आता 60 एकर शेती आहे, हिस्से करायचे तर शकनाक म्हणायचे अर्धे अर्धे करू, कारण अमृत नाकाला काही नाही, ह्या बाईला काय द्यायचं. पण ती बाई अडून बसली, मी माझा हिस्सा कोणालाही देईन, तुला काय करायचंय, 3 हिस्से घाला, कारण मी अमृत नाकाची बायको आहे, मला माझा हिस्सा मिळाला पाहिजे, मी कोणालाही देईन. आणि त्या शकनाकाचं म्हणणं होतं की अर्धे अर्धे करू, अर्धे माझ्या मुलाला आणि अर्धे ह्या दोघांना. पण ती बाई काय ऐकायला तयार नाही. आणि मग षड्यंत्र म्हणून त्या शकनाकांनी त्यावेळेसच्या म्हणतात 120 रुपयाला 3 नंबर गहाण टाकले. 120 रुपयाला 3 नंबर गहाण टाकले. आणि मग मात्र ते 120 रुपये काही त्यांना सोडवता आले नाही. त्या मारवाड्याने त्याच्यावर कब्जा केला. कब्जा केल्यानंतर मात्र मग हे माझ्या वडिलाचे वडील बंडोजी कोर्टात गेले की गहाण त्यांनी टाकलाय, आमच्या शेतावर गहाण टाकण्याचा त्याला अधिकार नाही. अशिक्षित होते. केस तालुक्याला चालली, तालुका 40 किलोमीटर दूर. तारीख आली की हे माझे आजोबा पायी पायी तारीख करायचे, म्हणजे 3 दिवस लागायचे त्यांना पायी जायला. तालुक्याचे केस जिंकली.
शेवटी मारवाड्यांनी जिल्ह्याला टाकली, जिल्हा 100 किलोमीटरवरती. तीही तारखे आजोबांनी केली, तिथेही केस जिंकली. कारण सरळ होतं की त्याला त्याची जमीन गहाण देण्याचा अधिकार होता, यांचा जमीन देण्याचा अधिकार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी केस जिंकली, पण मारवाड्यांनी नागपूरला टाकली, मोठ्या हायकोर्टामध्ये त्यावेळेस. आता ह्या बंडोजीला पायी तारीख करणं शक्य नव्हतं. पण त्यावेळेसचा इंग्रज जज होता, त्याने सांगितलं म्हाताऱ्या आता नाच सोडून दे, कारण तुला तारीख करणं शक्य नाही. तुझा मुलगा किंवा नातू जर शिकले आणि हुशार झाले तर तुझी जमीन सोडून घेतात. त्या आजोबाच्या डोक्यामध्ये ते होतं. ते घरी आलं आणि शेवटचे माझे वडील होते, यांना शाळेत टाकलं. त्यांना शाळेत टाकण्याचं हे कारण की तू जर शिकलास तर शहाणा होशील, आपली गेलेली अन्यायाने गेलेली जमीन सोडून घेशील. आणि ते शाळेत टाकलेले ते माझे वडील. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग. कारण त्यावेळेच्या शाळेची पद्धत वडील सांगतात की शिक्षक असायचा, शिक्षक शाळा चालवायचा आणि जवळजवळ 99% शिक्षक हे ब्राह्मण असायचे. मग गावातले लोक त्या ब्राह्मण शिक्षकाला 2 रुपये महिन्याला आणि 1 पायली ज्वारी द्यायची. माझ्या वडिलाकडे द्यायला नसायचं तर माझे वडील त्याला दर दिवस गावातून जंगलातून लाकडं आणून त्याला द्यायचे. ही माझी फीस होती. कारण माझ्या वडिलाला ते देणं शक्य नव्हतं, पण माझे वडील मुळी आणून त्याच्या दारात टाकायचे, तीच माझी फीस होती. असं करून मी 4था वर्ग पास कुठे गावामध्येच झालो नाही, 2रा वर्ग गावामध्ये पास झालो. 2री पर्यंतच तो शिकवायचा. आणि मग बाजूला सावखेड नागरे नावाचं गाव आहे, तिथे 4थी पर्यंत शाळा होती. मग माझ्या वडिलाचं नाव तिथे टाकायचं. गावातले 5 मुलं होती, 1 वारकाचा आणि 3 मराठ्याचे आणि 1 वडील माझे बौद्धवाड्यामधून. कारण हा माझा मुलगा शेती सोडून घेईल ह्या कारणाकरता त्यांना शिकायला टाकलेलं. पण जेव्हा सावखेडला शाळेत टाकलं तेव्हा तो मास्तर काही त्यांना 3रीत घ्यायला तयार नव्हता. ते म्हणे पाडळीचा मास्तर तो काही चांगला शिकवत नाही, पहिलीत टाकायचं असेल तर शिकवतो, नाहीतर नाही. आता कळायचं नाही. पण त्यावेळेस माझ्या वडिलाच्या बहिणीचं गाव आगेफळ म्हणून होतं आणि ते बी जरा चांगलं. तोपर्यंत आता हे भिकारी झाले होते. माझ्या वडिलाचं सगळं शेती गेलेली, सगळं गेलेलं गाव, हे भिकारी होते. पण तिचा नवरा सुतार होता, म्हणजे त्यांचं घर चांगलं होतं. आणि मग तिथला एक खरात मास्तर जे ख्रिश्चन झाले होते, माझ्या आत्याचेच दीर हे ख्रिश्चन झाले होते. आणि म्हणून ख्रिश्चनाची मिशनरी शाळा तो खरात चालवायचा, म्हणून माझ्या बाबाला तिथे टाकलं. तर तिथेही बाबा सांगतात मला शाळेत कोणीच शिकवत नव्हतं. माझ्या आत्याच्या घरी असणारे 2 बैल आणि 1 बकरी घेऊन मी चरायला जायचो. कधीतरी आपल्या शाळेत गेलो तर गेलो, पण फायदा एक झाला की तिथल्या मास्तरनी मला 1 वर्षानंतर 2रीचं सर्टिफिकेट दिलं. मग मला सावखेडला 3रीत टाकायला परमिशन मिळाली. म्हणजे बाबाचं 1 वर्ष वाया गेलं. 3री आणि 4थी सावखेडला शिकले आणि त्याच्यानंतर मग 10 किलोमीटरवरती 5वीची शाळा होती. 5वीच्या शाळेमध्ये मला टाकलं. तुम्ही जर नाव ऐकलं असेल, जगाराव चव्हाण मागे मंत्री होते, ते जगाराव चव्हाण माझ्या बाबाचे क्लासमेट. 5वीला शाळेत तर टाकलं 5वीला, कारण 10 किलोमीटर चालत जायचं. पाडळीमधून कोणी दोस्त नाही. ऍक्च्युली पाडळीवरून मलकापूर जवळ वाटायचं मधल्या रस्त्याने, पण दोस्त सावखेडला आहे शाळेतून जायला मलकापूरला, म्हणून बाबा 1 किलोमीटर सावखेडला जायचे, सावखेडहून याला जायचे. दिवाळीपर्यंत बाबाला ना कुठलं पुस्तक भेटलं ना वही भेटली. आणि दुर्दैवाने त्यांच्या वडिलांना म्हणजे काय म्हणता येईल त्याला की एक वेडेपणाचा झटका आला. आणि मग भाऊ पुण्याचे भाऊ नाही, कोणी पुस्तक दिलं नाही म्हणे. अर्ध्या 5व्या वर्गातून बाबाला काढून घेतलं आणि आमच्या गावामध्ये गुलाबराव पाटील नावाचं एक ग्रस्त होतं, त्यांच्या घरी सालानी ठेवून. वयाच्या 13व्या 14व्या वर्षी माझे वडील सालदार म्हणून कामाला लागले. परंतु बापाने शिकायला टाकलं होतं आणि म्हणून त्या वेड्यापणातही बापाने ही स्टोरी त्यांना सांगितली होती की तुझा मुलगा किंवा तुझा नातू शिकेल आणि तुझी जमीन परत घेईल. कारण आता तुझ्या बच्ची ती बात नाही. ही स्टोरी माझ्या आईने माझ्या बाबाला सांगितली. तर जेव्हा आम्ही बघतो की बाबापेक्षा 3 भाऊ मोठे होते, त्या 3घांनाही शिकवलं, यांना शिकवलं. हे कारण
रास्त होतं तेच माझ्या बाबाच्या डोक्यामध्ये होतं की मला माझ्या बापाला शिकवता नाही आलं, मी माझे मुलं शिकवे. आणि मग 13-14 वर्षापासून बाबाने 1 वर्ष साल घातलं आणि 14व्या-15व्या वर्षी ते मुंबईला आले. कारण मुंबईमध्ये कुणी उपाशी मरत नाही, त्या वयातली ती गोष्ट होती. 14व्या-15व्या वर्षी विचार करा, आजचा 15 वर्षाचा मुलगा आई बापाचं बोट सोडायला तयार नाही. त्यावेळेस 15व्या वर्षी ते मुंबईला कोपरगावला काम करायला लागले. कारण त्यांचे 2 भाऊ कोपरगावला काम करत होते. एका भावाने खूप मोठी स्टोरी आहे ती, सरकत करत होते, त्या सरकतीचे 50 रुपये त्यांच्या अंगावर फिरले म्हणून त्या मोबदल्यात 1 साल घातलं 50 रुपयामध्ये, 1 सालभर त्या पाटलाचं. आणि मग हे कोपरगावला आले. कोपरगावला माती काम करायचे. त्यावेळेस कुठल्या तरी धरणाचे सर खोदण्याचे काम चालू होते. आणि बाबा सांगतात की त्यावेळेस पासूनच मी बुजुर्ग झालो, स्वतःची जबाबदारी स्वतःवर पडली आणि मग त्या 13-14 वर्षापासून मी काम करायला लागलो. मग हे काम करत असताना, छोटं 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 काम करत असताना मग ती जाण यायला लागली की आपल्याला आपलं लग्नही स्वतःच करावं लागेल, कुठले भाऊ करणार नाही. बाप तर अशा स्थितीमध्ये आहे की ते कुठलीही त्यांना सुचत नाही, म्हणजे एखाद्या पागलसारखी स्थिती असायची त्यांची. कधी जेवण नाही, काय नाही. कारण मला माझे आजोबा चांगले आठवतात, खूप उंच पुरे होते, गोरेपान होते. आणि मग माझ्या वडिलांनी ठरवलं की काम करायचं. आणि मग त्यावेळेस माझे बाबा मुंबईला, आजही तुम्ही जर मी तुमच्या ट्रॅक्टर आणि जीप बनवते, माझे वडील सांगतात त्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या पायाचं खोदकाम मी केलेलं आहे. मुंबईला कांदळलीला गेला तर आकुर्ली नावाचा एक मोठा रोड आहे, बाबा म्हणतात त्या रोडचं कामही मीच केलेलं आहे. आज तुम्ही मुंबईला गोरेगावला गोकुळधाम म्हणून जर एरिया बघायला गेला तर खूप श्रीमंताचा एरिया आहे. आणि गोकुळधामच्या BSTच्या डेपोचं पायाभरणीचं कामही माझ्या बाबाने केलेलं आहे. ते सांगतात. एक वेळेस अचानकचा किस्सा आहे इथे आल्यानंतर, त्यांनी आम्हाला कधीही सांगितलं नव्हतं. पण आता ह्या 2-3 महिन्यापूर्वी बाबा थोडेसे अनकॉन्शियस व्हायचे, म्हणजे कोणाला ओळखायचे नाही. कोणी जर आलं तर ओळखायचे नाही. ते मला शेवटपर्यंत मला ओळखत होते. मोठ्या भंतीजीलाही कधी कधी ते ओळखत नव्हते कोण आहे, तर मग ते आनंदबोधी म्हणायचे त्यांना, कधी नागसेन म्हणायचे, पण मला शेवटपर्यंत ओळखत. अशाच एक रात्री बरोबर 2:30-3 वाजता बाबा उठले, मला उठवलं, उठा बोलले. मला इथे भंतीजीच म्हणायचे. आता भंतेजी उठा. म्हटलं काय झालं? तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणे. मग काय सांगायची? तर म्हणतात 1955-56चा पिरियड असेल की 45चा पिरियड असेल असं त्यांनाही माहिती नाही. परंतु मी माहीमला आणि माटुंग्याच्या मध्ये हिंदू कॉलनीमध्ये काम करत होतो. 4 माळ्याची इमारत होती. त्याच्या समोर एक चांभार बसलेला असायचा आणि त्या चांभाराकडे दुपारच्या वेळेला मी नेहमी पाणी प्यायला बसायचो. एक दिवस असा त्याच्याजवळून पाणी पिऊन बसलो, बाजूलाच नाली खोदायचं माझं काम सुरू केलं. सुटाबुटातला एक माणूस मोटारीतून उतरला आणि माझ्या जवळ आला, माझ्या दंडाला धरलं. कारण 46चा असेल तर बाबा 16 वर्षाचे असतील बहुतेक, 46चा. माझ्या दंडाला धरला. तो माणूस खूप जोरात ओरडला, काम काय करतो, शिकत का नाहीस? मनात वाटलं याला काय करायचं, कारण त्याला सांगताही येत नाही ना की मला बाप माझे पागल आहेत, आई नाही, भाऊ नाही, काम केलंच पाहिजे. तो माणूस निघून गेला. पण 1956ला जेव्हा मी अहमदनगरला होतो, हे मला आत्ता सांगितलं त्यांनी, मी अहमदनगरला होतो, केरू मास्तर नावाच्या माणसाकडे काम करत होतो. आणि त्या दिवशी 6 डिसेंबरचा दिवस होता. गाडीच्या टपावरती लोक बसू जात होती. रेल्वे पण फुल भरून जात होती, टपावरती लोक होते. आणि जेव्हा मी त्या केरू मास्तरला विचारलं, तो मराठा होता आणि मी त्याच्या घरीही मराठा म्हणूनच राहत होतो, कारण महाराजाबाद खूप होता. त्याला विचारलं एवढे लोक का चालले, तर तो बोलला जाऊ दे, महाराजचा लीडर वारलाय. तो केरू मास्तर काय बोलला बाबाला, आता सांगितलं मला त्यांनी की महाराजचा लीडर वारलाय. आणि जेव्हा मी जवळ जाऊन बघितलं तेव्हा काही माणसाच्या हातामध्ये फोटो होता. आणि जेव्हा मी त्या फोटोकडे बघितलं तेव्हा माझा हात धरणारा सुटाबुटातला माणूस हाच होता. आता 3 महिन्यापूर्वी पाठवलं. मला वाटलं यांना स्वप्न पडलं. ते काय माहिती, माझा आतला आवाज त्यांना ऐकायला गेला की ते म्हटले नाही, स्वप्न बिप्न नाहीये, आत्ता मला आठवतंय ते बाबासाहेब होते. मीही
केलं. म्हटलं नक्की यांना, कारण आतापर्यंत सांगितलं वयाच्या 90 वर्षापर्यंत आमच्याकडे एवढे वर्ष राहिले, पण यांनी हा किस्सा आम्हाला कधी सांगितला नाही. बहुतेक यांना स्वप्न, आपण प्रवचन ऐकतात हे स्वप्न पडलं असेल, आजही मला माहिती नाही. पण जेव्हा मी तर्क बांधतो, आजही राजगृहाच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर समोरच्या बाजूला सांभाराचा 3री पिढी आजही तिथे आहे. आजही तुम्ही जर गेलात राजगृहाच्या बाहेर, ती संभाराची 3री पिढी आहे, नातू आहे त्याच्यावाला. आणि तिथे, कारण जेव्हा बाबासाहेब मेले तेव्हा ती 1ली पिढीतला संभार होता. पुढे जो, कारण बाकी मागेच गोधडी टाकून तो झोपायचा. सकाळी उठून त्या माईंच्या नळावरती जाऊन टाकी फुटलेली तिथे आंघोळ करायचा आणि परत तिथेच येऊन बसायचा. पण त्याची बसण्याची जागा अशी होती की बाबासाहेबाची जी अभ्यासिका होती ती खिडकी त्याला दिसायची. एका ह्याच्यामध्ये तसं हे आलेलं आहे. आणि तो म्हणायचा की मी गोधडीत झोपलेलो असायचो आणि जेव्हा केव्हा बघायचो तेव्हा त्या खिडकीमध्ये लाईट लागलेला असायचा. ते बाबासाहेब झोपतात कधी माहीत, कारण जोपर्यंत लाईट चालू आहे तोपर्यंत बाबासाहेब झोपले नाही असं ते त्याचं ग्रहित असायचं ते सांभाराचं. आणि मग माझाही तर्क केला की तो सांबार आहे. बाबा सांगतात सांबाराजवळ मी पाणी प्यायला बसायचो. असू शकतंय, खरं किती खोटं किती ते बाबाला आणि बाबासाहेबाला माहिती, दोघांनाच माहिती. परंतु तेव्हा मग हे काम करत असताना बाबांनी त्यावेळेस पैसा ठेवायचा कोणाकडे? बाबा सांगतात की त्यावेळेस 40 रुपये तोळा सोनं होतं. काय भाव सोनं होतं तेव्हा? 40 रुपये तोळा सोनं होतं. त्यावेळेस मी 120 रुपये माझ्या 3 नंबरच्या बहिणीच्या नवऱ्याकडं पाठवले. 120 रुपये. आता आपल्याला 120 रुपये, कारण ही स्टोरी त्यांनी मला 1,00,000 वेळ सांगितली असेल. कारण जेव्हा मी इथे आलो तेव्हा त्यांनी ही स्टोरी मला, मी माझ्या बहिणीला 120 रुपये पाठवले. पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं की हे 100 रुपये माझे तुमच्याकडे जमा ठेवा, हे 20 रुपये माझ्या बहिणीला द्या. वाटतं ना, आता सांगितलं की 120 रुपये म्हणजे तुच्छ वाटायचे ना. पण जेव्हा मी विचार केला की त्यावेळेस 40 रुपये तोळा सोनं होतं, म्हणजे 3 तोळे सोन्याची किंमत, आता तुम्ही विचार करा, आताचे 3,00,000 रुपये होते. त्यावेळेस त्यांनी ते पाठवले. कारण पाठवण्याचा उद्देश काय होता की जेव्हा माझं लग्न करायचं तेव्हा ते पैसे मला परत देतील. 3 नंबरच्या बहिणीकडे 120 रुपये पाठवले आणि 2 नंबरची बहीण देवखेडा नावाचं गाव होतं, तिच्याकडे 80 रुपये पाठवले. काम करायचे त्यांच्याकडे पाठवायचे. आता या दोन्ही पैशाची विल्हेवाट कशी लावली? तर देवखेडा ह्या पूर्णा खूप मोठी, जशी तुमची गोदावरी नदी आहे की नाही तशी खडकपूर्णा आमच्याकडनं जाते, खूप मोठी नदी आहे. देवखेडे नावाचं गाव आहे आणि त्या आत्याचं घर त्या पूर्णेच्या काठेला आहे. आणि ते सांगतात की 1968 एवढा महापूर आला की ही लोक फक्त आपला जीव घेऊन वर टेकड्यावर वाचायला गेली आणि पूर्णा काठची सगळे घर वाहून गेली. आत्याच्या नवऱ्याने सांगितलं की तुझे 80 रुपये त्याच्यात वाहून गेले, मी काही देऊ शकणार नाही. बाबा म्हणतात आता खरंच गेले की नाही गेले, पण गाव तर खरंच वाहून गेलं होतं, मी गृहीत धरलं. पण अन्सरवाडीवाल्या 3 नंबरच्या बहिणीकडे 100 रुपये होते. माझं लग्न ठरायचंय, मग सोयरी पाहायला कोण जाईल माझ्या लग्नाची? तोही मोठा प्रश्न होता ना. कारण बाबा कोपरगावला असताना एक वच्छला नावाच्या मुलीशी त्यांचं कुंकू लागलं. तीच आमच्या इकडे देऊळगाव राजा नावाचं गाव आहे, कासारे नावाची तिथे वस्ती आहे. आणि त्या कासाऱ्याची ती वच्छला नावाची मुलगी होती. तिचे आई वडील तिकडे सरीचं पाटाचं काम करायला होते आणि म्हणून मुलगा कामदार आहे म्हणून तिच्या बापाने माझ्या वडिलाच्या मोठ्या भावाला सांगितलं की पांडुरंगला आमची वच्छला करा आणि तिथे कुंकू लावलं. कुंकू लावलं म्हणून ते 6 महिने ती मुलगी दोन्ही घरचा स्वयंपाक बनवून आम्हाला द्यायची. आता लग्नाला गावी जायचंय, पण तिच्या बापामध्ये माझ्या भावामध्ये काय भांडण झालं माहिती नाही आणि आमचं कुंकू मोडलं. बाबा सांगतात आणि ते आतापर्यंत त्याकरता शोक करत होते वच्छला नावाच्या आहे. कारण तिने 6 महिने मला स्वयंपाक करून खाऊ घातला, पण माहिती नाही तिच्या बापामध्ये माझ्या भावामध्ये काय भांडण झालं आणि आमचं लग्न तुटलं. काही दिवसांनी मग बाबा गावी आले, लग्न करायचंय, सोयरीक पाहायला भावालाही, भाऊ काम करणार होता, पैसा कमवतोय म्हणून ठीक आहे, लग्न केलं तर अलग निघल म्हणून भाऊ लक्ष देत नव्हते. आणि मग वडिलांनी स्वतः ठरवलं आणि पाडळीच्या आणि सावखेड ह्या 2 गावाच्या मधून एक कुंडलिक चव्हाण नावाचे टेलर काम करणारे माणूस पाडळीमध्ये टेलरिंग करायचे.
आणि ते बघता बघता बघायचे की हा मुलगा कामदार आहे, कुठलं व्यसन नाहीये. आणि त्यांची बहीण होती सोनशीमध्ये. त्या सोनशीमध्ये शिंदे नावाचे श्रीपती शिंदे याला 8 मुलं आणि 3 मुली. त्यातली सगळ्यात मोठी यशोदा नावाची मुलगी की जी माझ्या वडिलांना द्यायची ती माझी आई. त्या पुंडलिक चव्हाणाने ती सोयरी जमवली. परंतु ती सोयरी काही 6 महिने चालली. कारण काही गावातून लोक सांगायचे यांच्याकडे काही शेती नाही, त्या पोराला काय आई नाही, भाऊ कोणी सांभाळत नाही. आणि मग तुम्ही मुलगी त्या बापाच्या मनामध्ये असायचं देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ. परंतु पुंडलिक चव्हाण त्यावेळेस श्रीमंतग्रस्त होते. त्यावेळेस त्यांच्याकडे 70-80 एकर जमीन, म्हणजे आजूबाजूच्या गावामध्ये त्यांना एक मोठं प्रस्थ होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते जिल्हा परिषदचे सदस्य पण होते, म्हणजे माझ्या आईचे मामा. आणि मग त्यांनी त्यांच्या बहिणीला आणि मेवण्याला दम दिला, तुम्ही जर तुमची मुलगी ह्या मुलाला दिली नाही तर मी तुमच्या घरी येणार नाही. आणि मग मात्र माझ्या आईचा आणि वडिलाचा विवाह झाला. हा विवाह झाल्यानंतर घरी काहीच नाही ना, तिथेही तेही दरिद्रीच होते आणि हेही दरिद्रीच होते. पण वडील कामदार होते. काही दिवसानंतर वडिलांनी ठरवलं की गावामध्ये काम करण्यास स्वाभिमान विकल्या जातो. तिथपर्यंत ही बौद्ध धर्माचा कुठलेही संस्कार त्यांच्या याच्यावरती नव्हते. खंडोबा, आई हे तेच करणं. दरवर्षी यांचे वडील जेजुरीला जायचे. गावामध्ये दसऱ्याच्या दिवशी होम पेटायचा, यांच्या वडिलाच्या अंगामध्ये खंडोबा यायचा. त्या बालवयामध्ये यांच्यावर संस्कार कोणाचे होते? खंडोबा आणि मर्याईचे होते. परंतु म्हणतात ना की काही काही माणसामध्ये उपजत विद्रोह असतो, स्वाभिमान असतो. तसं माझ्या वडिलांमध्ये होता. आणि त्यांनी ठरवलं की गावामध्ये स्वाभिमान टिकवता येत नाही. माहिती नाही, त्यांच्या कानावर त्या काही गोष्टी गेल्या. परंतु ते सांगतात की आमच्या गावामध्ये पाणी भरण्याची चळवळ मला चांगली कळते. कारण मला वाटतंय महाडच्या सत्याग्रहाचं थोडंफार लोण तरी त्या गावामध्ये पोहोचलं असावं. आणि म्हणून माझे बाबा सांगतात की आमच्या गावामध्ये मराठ्याच्या विहिरीमध्ये पाणी भरण्याचा प्रोग्राम, तेव्हा मी खूप लहान होतो, हा झाला होता. आणि मग मात्र पूर्ण गावाने महारवाड्यावर बहिष्कार टाकला होता, कारण पाणी भरलं. आणि ही केस पण कोर्टामध्ये चालली होती. आणि शेवटी महार लोक ती केस हारले. का हारले? तर रामजी शिंदे नावाच्या माणसाच्या विहिरीमध्ये पाणी भरलं. गव्हर्नमेंटचा फतवा होता की सार्वजनिक विहिरीवर सर्व पाणी भरू शकतात. ती रामजी आज्याची प्रायव्हेट विहीर होती, म्हणून महार हारले. आणि अडचण अशी झाली होती की यांच्यावर केसेस झाल्या. आमच्या गावामध्ये 2, जाधव आणि मोरे, सारखी संख्या आहे दोघांची, दोघंही वतनदार. पण मोऱ्याने, मी जसं तुम्ही पहिला किस्सा सांगितला की वाडा बांधा, वाड्याबरोबर विहीरही आपल्या वाड्यात बांधली, म्हणून मोरे त्या आंदोलनात उतरले नाही. का? तर जर आम्ही या आंदोलनात उतरलो, आपण मराठ्याच्या आळामध्ये पाणी भरलं तर मांग पण येऊन तुमच्या ह्याच्यात पाणी भरतील. म्हणून मोरे काही त्या आंदोलनात उतरले नाही, कारण मोऱ्यांना भीती होती की मांग येऊन मग आमच्या आळात पाणी भरतील. आणि ते आंदोलनाचं बीज मला वाटतंय महाडपासूनच आलं असावं, बाबा सांगतात. आणि बाबा एक कट्टर भक्त होते खंडोबाचे. परंतु तेव्हापासूनच त्यांच्यावाला हत्या करणं याला विरोध होता. आणि खंडोबाला तर बकरू लागतं, जागरण घातल्यावर बकरू लागतं. बाबांनी त्याच्यामध्ये पायंडा पाडला, जागरण तर घालायचं पण बकरू कापायचं नाही, ते जिवंत जाणं सोडायचं, कापायचं नाही आणि त्याला जिवंत सोडून द्यायचं त्याला. आणि असे कमीत कमी आमच्या बाबांनी 11 बकरं खंडोबाला सोडली, कापली नाही, सोडून द्यायची. आणि त्यातली अशी एक आख्यायिका सांगतात की ती जाणी सोडल्यामुळे कोणाच्याही शेतात जाऊन चरायची नाही, लोक मारायचे नाही. खंडोबाचं बकरू आहे, कोणाच्या शेतात गेलं ते खायला लागलं, कोणाचं हे खंडोबाचं, याला मारू नका. आणि ते एवढे ताकदवार आणि गुबगुबीत बोलवायचे की ते लोकांच्या गाड्या पण अडवायची, म्हणजे एवढी ही बनायची. आणि मग शेवटला गावातली लोक खंडोबाचं काहीतरी मंदिर बांधायचं का काय बांधायचं म्हणून त्याला खाटकाला विकायचे, त्या पैशाने देवळात फरशी किंवा काहीतरी बसवायचे. असे माझे वडील सांगतात की 11 बकरं मी खंडोबाला सोडली. लग्न झालेलं होतं. आणि त्यावेळेस मग बाबांनी ठरवलं की मी जसा पहिला मुंबईला जात होतो तसं मुंबईला जायचं. पण ह्या वेळेस मात्र बाबा मुंबईला जायचे तर त्यावेळेस माती काम करायचे, कारण मुंबई त्यावेळेस
बरेचसे उपनगर बसत होते आणि कुठलंही नगर बसताना किंवा वास्तू उभी राहताना भरणी करणं हे काम असायचं. आणि मग गाडी म्हणजे ट्रकमध्ये माती भरून त्याची भरणी करत हे माझ्या बाबाचं काम. आणि ते मुकादम झाले. मुकादम म्हणजे की गावातून 10-15 लोकांची एक टोळी घेऊन जायची, त्या गाडीवरती काम करायचं. ज्या सेटची गाडी असेल तर बाबाला काहीतरी कमिशन तो द्यायचा. आणि म्हणून बाबा मुकादम. आणि मग बाबाने आमच्या गावात पूर्ण चलन लावायला की गावच्या मराठ्यांचं काम करायचं नाही, आपण 8 महिने मुंबईला जाऊन काम करू, 8 महिन्यातली कमाई 4 महिने पावसाळ्यात बसून खाऊ. म्हणून आजही मला 2 दिवस असे आठवतात की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावातून ही 10-11 महार मंडळी मुंबईला निघायची. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सगळेजण आजही आठवते की 11 लोक जर निघली. आम्ही लहान लहान होतो, त्यांना एसी पर्यंत वाटं लावायला यायचो. मारुतीच्या देवळाजवळ ही लोक, मारुतीच्या वर जायला परमिशन नसायची, पण खाली अगरबत्ती लावायची, नारळ फोडायची, हात जोडायची. आम्ही घरची मंडळी त्यांना वाटं लावायला तिथपर्यंत असायचो. आणि मग त्यांनी हातामधलं बोचकं घेऊन ही पुढे निघायची. 8-10 किलोमीटरवर एसटी असायची, तिथपर्यंत आम्ही नाही, पण एसी पर्यंत निरोप द्यायचा. आमचा हा दर वर्षाचा नियम होता की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ही लोक दसऱ्याला सीमोल्लंघन करायला गावातली मंडळी निघायची, पण आमची महारवाड्यातली मंडळी मुंबईचं सीमोल्लंघन करायला निघायची माझ्या बापाच्या नेतृत्वामध्ये. आणि 8 महिने तिकडे काम करायचं. माझ्या वडिलांनी त्या गावाला स्वाभिमान शिकवला. बाबासाहेबाचं वाक्य होतं, शहराकडे चला. आणि हा दिनक्रम मी माझ्या वयाच्या 40-42 वर्षापर्यंत बघितला. आणि दुसरा दिवस होता 7 जून, कारण 7 जूनला पाऊस लागतो म्हणून मुंबईहून 11ची 11 मंडळी गावी यायची. आणि त्या 7 जूनच्या वेळेस आम्ही या 11 जणांची मुलं नागनगाव नावाच्या शिवेवरती जाऊन आमच्या बापाची वाट बघायचो की ते येणार. हे 2 दिवस आयुष्यामध्ये आमच्या त्याच्यामध्ये होती. आज कळतं की त्या गावाला स्वाभिमान त्यांनी शिकवला. आणि माझ्या बाबाचं एक वाक्य होतं आईला, की जेव्हा मी 5-6 वर्षाचा झालो, शाळेत जायला लागलो, तीच परिस्थिती होती. मला वाटते 65-66ला मी पहिलीत गेलो असेल. आणि मग पत्र यायचं, हाही अनाडी कोणाकोण वाचून घ्यायची ना. आमच्या गावात ही 10-11 पत्र, कारण 11 लोक मुंबईला असायची. त्या 11 लोकांची पत्र गावात दर दिवशी दोघांची पत्र कधी ना कधी येत राहायची. आणि मग त्या सगळ्यांच्या बायका, कोणालाच वाचता यायचं नाही. भानुदास साळवे नावाचा तो पोस्टमन होता त्यावेळेचा, त्याची वाट बघायची. आणि तो भानुदास पोस्टमन गावात आला की सकाळी आलेला भानुदास 3 वाजेपर्यंत मात्र परत फिरायचा, कारण प्रत्येकाचं पत्र वाचून दाखवणं ही त्याचीच जबाबदारी असायची. 4-5 वर्षाचा जेव्हा मी 4थीला गेलो आणि मलाही पत्र वाचता यायला लागलं, आणि मग मात्र बौद्धवाड्यातला पत्र वाचणारा आणि ह्या 11 लोकांना पत्र लिहून देणारा मी एकमेव व्यक्ती होतो. आणि मग त्यावेळेस आज आठवतंय की त्यातले 1-1, 2-2 पत्र जरी जपून ठेवली असती तर खूप मोठा तो वाङ्मयीन. कारण त्यावेळेस मला आठवतंय की कोणाचं तरी पत्र लिहायचं तर ती बाई सांगायची, सांगा त्यांना इकडं सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही पण काम व्यवस्थित करा, सांभाळून करा, आमची काही काळजी करू नका. कारण त्यावेळेच्या माणसांना आम्हाला पैसे पाठवा असं पत्रात लिहायची वेळच येत नव्हती. कारण दर महिन्याच्या 5 ते 6 तारखेला ऑटोमॅटिक आमच्या गावात मनी ऑर्डर यायला सुरुवात व्हायची. त्यापैकी एक माझी आई पण होती. जेव्हा मी पत्र लिहायचो तेव्हा माझी आई तेच सांगायची. आणि माझ्या बाबाचे पत्र वाचणं आजही सांगतो तुम्हाला, एवढे हुशार होते माझ्या बाबाचं. जर तुम्ही 4था वर्ग शिकलेले, 5वी ते अर्धे शिकलेले, परंतु त्यावेळेचे 5वी झालेले टीचर झाले, शिक्षक झाले त्यांच्या ह्याच्यातले. बाबा म्हणतात की मला त्यावेळेस असं मार्गदर्शन करणारा कुणीच नव्हतं. 4था वर्ग शिकलो, पहिलं साल घातलं आणि मुंबईला गेलो. मुंबईला मी करत असताना मग गावातली लोक न्यायला लागलो. बाबा उदाहरणं देतात, माझ्या गावातली 5 लोक मॉडर्न बेकरीचा ब्रेड खाता की नाही तुम्ही? विठोबा जाधव नावाचा माझ्या गावचा त्यांच्या वयाचा माणूस तिकडे नेला आणि त्याला काम व्हायचं नाही.
सगळी लोक शिव्या द्यायची. बाबा, माझा बाप मुकरदम ना, सगळे माझ्या बाबाला सांगायचे याला काम नाही होत, पण पगार कसा बरोबरीचा. कारण पगार कसा असायचा, सामूहिक आहे ना तो. जेवढे फेरे टाकले तेवढ्या फेरेचा सगळ्याचा हिस्सा सारखा व्हायचा. आणि म्हणून हे बाकीचे 10 जण म्हणायचे हा काम नाही करत, पण याला पैसा कसा देता तुम्ही. बापाला वाटायचं, कारण त्याच्या बापाकडे जमीन होती, त्याची जमीन गेली, सुख वस्तूतलं पोरग आहे, काम नाही होत, बाप सांभाळून घ्यायचा. पण एक दिवस सांगतात की गोरेगावच्या दिंडोशीचं काम चालू होतं, बाजूलाच मॉडर्न बेकरी, आजही तुम्ही गेलात तर आहे ती मॉडर्न बेकरी, गोरेगावला गेलात ना 22 नंबरला ती आहे. आणि तिथे कामगार धरून न्यायचे, सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी, धरून न्यायचे. हे काम करत होते म्हणून तिथला जो सुपरवायझर आहे त्यांच्या कामाच्या तिथे आला आणि त्यांना सांगितलं चला कंपनीमध्ये मी तुम्हाला हेल्पर म्हणून कामाला लावतो. बाबाने विचारलं काय पगार आहे, तर त्यावेळेस सांगितलं 12 आणे. बाबा म्हणे मला इथं ₹1.25 भेटतो. आणि मग त्या विठोबाला बोलले तू जा, तुला काम नाही. त्या विठोबाला त्या मॉडर्न बेकरीमध्ये पाठवलं. मॉडर्न बेकरीमध्ये तो विठोबा परमनंट झाला आणि काही दिवसांनी लोक त्याला साहेब म्हणत होते आणि माझ्या बाबाला पांडुरंग म्हणत होते. बाबा सांगतात की फक्त खाली 8 आणे मला जास्त कमावता येत होते, म्हणून मला पुढचं फ्युचर त्यावेळेस कळलं नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे. तो विठोबा रिटायर झाला त्यावेळेसचे 15 लाख रुपये भेटले त्याला. विठोबाने गावामध्ये 11 एकर शेती घेतली आणि त्याला पेन्शनही बसलं. बाबा सांगतात मी याला नोकरीला मी जबरदस्ती पाठवलं, तुला काम होत नाही, तुझा आजही विठोबाचा एक मुलगा त्या मॉडर्न बेकरीमध्ये कामाला आहे. बाबा ते सांगतात दुसरा त्यांचा भाचा काम करता येत नाहीत, 7वा वर्ग शिकला आणि मग सक्का पुतण्या बापाने काढला शाळेतून आणि कामाला लावला. पुतण्या आहे पण बाबाने त्याला ड्रायव्हरच्या बाजूला बसवायचं आणि कसा ड्रायव्हर गाडी चालवतो ते सेटला सांगून क्लीनर केला आणि क्लीनरचा ड्रायव्हर बनवला. दुसऱ्या पुतण्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये झाडूवाल्याच्या जागा निघतात, त्याला काम होत नाही म्हणून त्याला तिथे उभा केला आणि झाडूवाल्यामध्ये नोकरीला लावला. आजही माझा तो चुलत भाऊ आता रिटायर झाला 2 वर्षापूर्वी, त्यालाही आता जवळजवळ 80-85 लाख रुपये प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी भेटली. भरपूर काही तो सुखी आहे. असं आयुष्यामध्ये प्रत्येकाला त्यांनी काही ना काही करत गेले. आणि आपल्याबरोबर मात्र आणि मग त्या बाबाचं पत्र यायचं माझ्या आईला, आईकडनं पत्र मलाच लिहायला लावायची. माझ्या मोठ्या चुलत्याचं नाव म्हणजे माझ्या वडिलापेक्षा जे मोठे होते त्यांचं नाव शंकरराव. त्यांनी ह्या 10-11 वर्षात जवळजवळ 11 एकर शेती घेतली. माझी आई लिहायची त्यांना की त्यांनी शेती घेतली, आपणही शेती घेऊया, कारण आपल्याकडे शेती नाही. वडील त्या पत्रामध्ये लिहायचे मुलं आहेत मुलांना शिकव, शेती उपयोगाची नाही. तुझा मुलगा 1 वर्ष पास झाला तर असं समजायचं की मळ्याची 1 एकर शेती विकत घेतली. आजही त्या लाईनी मला स्पष्ट आठवतात. अनाडी आई आणि तिने मनावर घेतलं सगळ्यात उपाधी, मी सगळ्यात मोठा मुलगा, मी सगळ्यात उपाधी होतो. शिक्षणामध्ये माझंही मन नव्हतं. गावामध्ये खेळावं, गाव नदी आहे, मोठी नदी गावाला, माशा धरायला खेकडे धरायला जावं हा प्रपंच असायचा. पण त्या अनाडी आईने कुठलीही माझी तमा न बाळगता तिच्या एवढं मला कोणीच मारलं नसेल, एवढं मार मारून तिने मला शाळेत नेऊन घालायचं. बौद्धाच म्हणतात की आई वडिलाचे जीन्स तुमच्यामध्ये येतात. वडील हुशार होते आणि त्यांचे जीन्स माझ्यात होते म्हणून बुद्ध्यांक माझा चांगला होता. शाळेमध्ये कुठलाही अभ्यास न करता परंतु मी वर्गामध्ये हुशार होतो. त्यावेळेसचे माठे नावाचे मास्तर होते आमचे, खूप गुणी मास्तर. कारण त्यावेळेस बाट असायचा, सगळे शिक्षक बाट धरायचे, पण त्या मास्तरला माझ्यातला कुठला गुण माहिती नाही, पण ते माझ्या आईला म्हणायचे की याला शिकवा, खूप हुशार मुलगा आहे. ते जाताना येताना मलाही जरब द्यायचे, अभ्यास कर. मी करायचो नाही, पण गावामध्ये बाट आणि तुमचा घृणा करणं हे तोपर्यंत होतं. महारवाड्यामधला जसा माझा बाप पहिला 4था वर्ग शिकलेला होता तसा म्हणजे त्या पिढीपासून मीही गावामध्ये 7वा वर्ग शिकलेला पहिला होता. गावामध्ये आमची शाळा भरायची, शाळेच्या बाजूलाच पार आहे, पार म्हणजे मारुतीचं मंदिर असायचं. त्या पारावर मात्र महाराज मागायला जायची परमिशन मला चांगलं कळेपर्यंत नव्हती. आता तर आपण जातच नाही. पहिलं
जायला परमिशन नव्हती. वाटायचं की त्या पाराकडे बघत, त्या मारुतीकडे बघत आत काय असेल, वखवक असायची नाही एक त्याच्यामध्ये बघण्याची. आणि काही दिवसांनी त्या शाळेचं भीती थोड्या पडायला लागल्या म्हणून बांधकाम काढलं, शाळा पारावर भरायला लागली. आता शाळा 7वीची पारावर भरायला लागली. मला पारावर जाता येतं का? ऍक्च्युली मला ती माझी पर्वणी वाटली. जाऊ द्या, शाळा पारावर भरली, आपल्याला सुट्टी मिळाली, मी आपला हुंदडत बसायचो. पण माझ्या आईला कळलं, 7वी बोर्डाची, पहिली बघा 4थी आणि 7वी बोर्डाची परीक्षा असायची. पण आईला, अनाडी आईला कळलं की ती बोर्डाची परीक्षा खूप महत्वाची असते. 3 दिवस झाले शाळा पारावर भरते, मी आपला नदीनी माशा खेकडे धरायला पळतो. आई लोकांच्या कामाला जायची, तिला माहिती नाही पोरं काय झालंय ते. पण एक दिवस आई कामाला नाही गेली आणि मी आपलं दप्तर म्हणजे काय की आपल्या पिशवीमध्ये वहीन पुस्तक भरायचं आणि घेऊन जायचं. त्या दिवशी मी ते घरीच ठेवून निघलो. आई विचारते कुठे चालला, शाळेत का नाही निघत? तुला बाईचा कोण सांगलो, कुठल्या शाळेत जाऊ, शाळा पारावर भरते. त्या अनाडी बाईचा किस्सा बघा तुम्हाला. साधी गोष्ट वाटणारी, पण ती आई तरा उठली आणि गावच्या सरपंचाकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की माझं पोरग तुझ्या शाळेत शिकतंय आणि तू पारावर शाळा भरवतो 3 दिवसापासून, माझ्या पोराने कसं शिकायचं? उद्या जर शाळा पाराच्या खाली नाही आणली तर मी माझ्या बोटाला धरून पोरग पारावर नेईल, मग कोण बोलल त्याला मी उत्तर द्यायला समर्थ आहे. सरपंच हल्ला. कारण ह्या बाईचा मामा 8 गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता आणि त्याला 7 गावाची लोक भेट होती. त्याचे साक्षीदार ते बाजूला बसलेले आहेत, ते माहिती आहे त्यांना. कारण त्यांचा साडू त्या माणसाचा जावाई आहे, ज्याला पुंडलिक चव्हाण म्हणायचे. जरबवान माणूस, उंचीने खूप छोटा, पण मात्र 5-7 खेडे त्याला घाबरायचे. कारण त्याला कायदा माहिती होता. तोपर्यंत कायदा आला होता, त्याला माहिती होता कायद्याने आपण काय करू शकतो. आणि मग मात्र सरपंच हल्ला आणि मग सरपंचाने आपल्या बैठकीमध्ये शाळा भरवायला परमिशन दिली आणि त्या दिवशी मात्र मी पोटभर मार खाऊन शाळेत गेलो. अशी माझी ती आई शिकवत गेली. शाळा 7वी संपल्यानंतर, कारण मग हा शिरस्ताच होता, मला पूर्ण सहवास आईचा लाभत गेला. कारण जेव्हा मी 7वी झालो आणि मग मात्र 7वीची शाळापासून मला बाहेर जायची वेळ आली, तेव्हा मला 8वीला शिकलेला नॅझरीन मशीन स्कूल म्हणून आहे त्या शाळेत टाकण्याचं ठरवलं. कारण माझ्या वडिलांच्या कानावर आलं होतं की ख्रिश्चनाची शाळा शिस्तप्रिय असते. आता तिथे हा एक नियम होता की ख्रिश्चनाच्या मुलाला फुकट हॉस्टेलमध्ये. आणि जेव्हा मला नेलं तेव्हा त्या सगळ्या पालकांनी यांनी आग्रह केला की ख्रिश्चन हो ना, फुकट शिकायला होते. पण बाप महार स्वाभिमानी त्यावेळेस साहेब, नाही तुमची फीस बोला काय. आणि त्यावेळेस महिना 20 रुपये फीस हॉस्टेलची फीस होती आणि शाळेची. आणि मला त्या नॅझरीन मिशन स्कूलमध्ये टाकलं. त्या मिशन स्कूल तिथे 8वाच वर्ग होता, परंतु तिथेही मी हुशार होतो. आणि शाळेत जाताना माझा असाच तबला केलेला, पण शेंडी ठेवलेली होती. आता ख्रिश्चनाच्या शाळेत गेल्यावर तिथला पाळक आणि तिथे नियम होता की बुधवारी आणि रविवारी चर्चमध्ये जायचं. बाकी आपण तर हेच शिक्षण, पण रविवार आणि बुधवारी चर्चमध्ये कंपल्सरी मुलांनी जायचं. कारण कारण ते बघा, ते मिशनरी लोक एवढे हे होते की शिक्षण देऊन फायदा नाही, यांना ख्रिश्चनाचंही शिक्षण देता आलं पाहिजे मिशनरी, म्हणून कंपल्सरी होतं त्यावेळेस. त्यांच्या शाळेतल्या ह्या मुलांना, वसतिगृहाच्या मुलांना रविवार आणि बुधवारी चर्चमध्ये गेलं पाहिजे. आता सगळे मुलं जायचे त्यांच्यावाली, परंतु मी टकलं केलेलं, शेंडी ठेवलेला, मी बरोबर ओळखायला यायचा हा हिंदूचा महार असला पाहिजे. त्या पालकाने एक वेळेस माझी शेंडी अशी धरली आणि ती कापूनच टाकली. आता काय करायचं म्हटलं. घरी आल्यानंतर त्या आईलाही काही एवढं नव्हतं कळत, परंतु तिथून मला त्या मिशनरीच्या शाळेमध्ये ते कल्चरल शिकवायचे, बोलायचं कसं. आणि म्हणून तिथे वादविवाद स्पर्धा 8वीला असताना पहिल्याने मला त्यांनी बोलण्यामध्ये प्रशिक्षित केलं. आणि तिथे खरं त्या मिशनरीच्या शाळेमध्ये अजून जर जास्त दिवस मी शिकलो असतो तर शक्यतो आता जो भिक्षू आहे सांगता नाही येत, मी त्यांचाही मोठा पाळक झालो असतो. परंतु तिथे 8वाच वर्ग होता आणि त्याच्यानंतर 9वीला मात्र मला हरिजन विद्यार्थी वसतिगृह बुलढाणा याच्यामध्ये टाकण्यात आलं. सांगण्याचा उद्देश काय होता की जूनला शाळा उघडायच्या आणि बाबा घरी यायचे. जूनच्या 7 तारखेला बाबा घरी यायचे, तेव्हा मी कुठल्या तरी वसतिगृहात असायचो. दिवाळीची सुट्टी लागायची तेव्हा दसऱ्यालाच बाबा मुंबईला गेलेले असायचे. आणि म्हणून हा आमचा पाठ शिवणीचा खेळ
मी नोकरीला लागेपर्यंत चालू होता. ह्या 8वीच्या पासून तर मी नोकरीला लागेपर्यंत कधीही तरी 1-2 दिवसाचा सहवास बाबाचा लाभायचा. आणि मग शिक्षणामध्ये बाबाची तीच उभारी होती की शेती नको, कुठली प्रॉपर्टी जमवू नको, पण मुलांना शिकवलं पाहिजे. माहिती नाही, मग त्या बंडू आजाने सांगितलेला शेती मिळवण्याचा नियम होता की बोधिसत्वानी दंड धरून का शिकला नाहीस, हा उपदेश होता. माहिती नाही, परंतु शिकत गेलो. 8वी 9वी नंतर मग मात्र मी स्वतःच प्रगल्भ झालो. शिकलो पाहिजे ही उर्मी किंवा चळवळ मनामध्ये चालून आली. आणि मग मी शिक्षण घेता घेता 10वी झालो. 10वीला त्यावेळेचे मला 67% मार्क पडले. त्या शाळेमध्ये मी पहिला होतो. पंडित जवाहरलाल नेहरू मलकापूर पांगरा इथे ही शाळा होती. आणि ते शाळेमध्ये पहिला फर्स्ट क्लास मध्ये 67% मार्क घेऊन आलेले आम्ही 2 विद्यार्थी होतो. माझ्यापेक्षा एका मार्काने ती विद्यार्थिनी पुढे होते. तिचं नाव संध्या मिसाळ, जी मला वाटते धनगराची मुलगी होती. संध्या मिसाळ ती पुढे डॉक्टर झाली. ती 68% आणि मी 67%, असे 2 विद्यार्थी आम्ही त्या मलकापूरच्या शाळेमध्ये पहिल्यांदा फर्स्ट क्लासमध्ये आलो होतो. म्हणून आमचा सत्कारही करण्यात आला. आणि तो सत्कार करण्याकरता माझ्या वडिलांना एवढा आनंद झाला की त्यांनी त्यावेळेचे 5 किलोची गुळाची भेली पूर्ण गावामध्ये वाटली की माझा मुलगा मॅट्रिकला 67% घेऊन निस्ताच पास नाही झाला. त्यांना सांगत होते फर्स्ट क्लास, कारण त्यांना फर्स्ट क्लासचं महत्व कळत होतं. ते 4था वर्ग शिकलेले होते. आणि मग तिथून त्यांना वाटलं की नाही, आपण कुठली शेती नाही घेतली, कारण तोपर्यंत माझ्या चुलत्याने एकही मुलगा शिकवला नाही, पण शेती घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग माझी आई अनाडी असताना तिने शेळी घे, बकरू घे, कोंबडी घे, असं धन साठवत साठवत, आणि तिला तिच्या मामाची साथ असायची, कारण मामा श्रीमंत होते. आणि मग काही झालं की सल्ला मामाचा असायचा. आणि मग तिच्याकडे मला आठवतंय चांगलं की 15-16 बकऱ्या झाल्या होत्या. मामाने सांगितलं ह्या बकऱ्या विकून शेती घे. आणि त्या गोष्टीने पहिली 4 एकर 19 गुंठे शेती घेतली, बापाला न विचारता, म्हणजे नवऱ्याला न विचारता, मामाच्या सल्ल्याने. आणि आता ती शेती कोणाच्या नावावर करायची? मामा बोलले कर तुझ्या नावावर. पण ती बघा पतिव्रता बाई, तिने सांगितलं नाही नाही, हे कमाई माझ्या नवऱ्याची आहे आणि शेती कोणाच्या नावावर असली पाहिजे? नवऱ्याच्या नावावर असली पाहिजे. आणि म्हणून मला पत्र लिहायला लावलं, तुझ्या बापाला पत्र लिहि, कारण इसार पावती झाली होती. आणि त्या पत्रामध्ये असं लिहि की माझं पूर्वाश्रमीचं नाव सुभाष आहे, की सुभाष खूप आजारी आहे, तुम्ही तिथे जेवला असाल तर हात धुवायला घरी या. अगं म्हटलं माय म्हणायचो आम्ही, माय मी चांगला आहे ना. नाही तुला काय करायचं, ते म्हातारा तसं येणार नाही, तू आजारी आहेस असं लिहि, तेव्हा ते येतील. आणि पत्र जायला 8-8 दिवस लागायचे ना. ते पत्र पोहोचलं. आजही तो ऍड्रेस मला आठवतो, कॅनडा टायर सर्व्हिस, SV रोड, गोरेगाव, मुंबई, नंबर 62. ह्या पत्त्यावर ते पत्र जायचं. कॅनडा टायर सर्व्हिस म्हणजे ते टायरचं दुकान होतं त्या सेटचं, तिथे पत्र जायचं. बापाला पत्र भेटलं. मोठा मुलगा मी आजारी आहे म्हटल्यावर माझ्यावर खूप खरोखरच जीव होता त्यांचा. वडील त्याच दिवशी गाडीत बसले, दुसऱ्या दिवशी पाठवले, मी मस्त गोट्या खेळतोय. बाबांनी पाहिलं, आईवर चिडले, माझं खूप काम होतं, मी मुकरदम आहे, मी नसलो तर लोक काम नाही करणार, हे नाही करणार. आईने बोललो काही नाही, उद्या चिखलेला जायचं, माझ्या मामा बरोबर मुकाट्याने जायचं, मी गानबा शिंद्याची शेती घेतलेली आहे, ती तुमच्या नावावर करायची, तुमच्याच खिशातला तुमच्याच कमाईतला चोरून चोरून ठेवलेला पैसा आणि बकऱ्या होत्या त्या विकून ही शेती घेतली. 4 एकर 19 गुंठे ती आईने शेती घेतली, वडिलाच्या नावावर केली. तिसऱ्या दिवशी परत वडील मुंबईला गेले. सांगण्याचा उद्देश काय होता की संसार कसा करणं, नवऱ्याचे पैसे कसे वाचवणं, त्या अनाडी बाईलाही जमलो. काही दिवसांनी मी कॉलेजला गेलो. आई तीच आहे, वडील तीच आहे. कॉलेजला गेलो, स्कॉलरशिप मिळायला लागली. तिथेही हॉस्टेलला, मी मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये, पण परभणी जिल्ह्यामध्ये मानवत नावाचं गाव आहे, तिथे KKM कॉलेज नावाचं कॉलेज आहे. आता मला वाटतं ते रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी झाले, त्याला अटॅच आहे. परंतु ते पहिले सगळे मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्येच होते. आणि त्या कॉलेजमध्ये 11वीला मी रुजू झालो. आणि नेमका नामांतर आंदोलनाचा लढा तीव्रतेमध्ये होता. तुमचे गोविंदभाई सराफ नामांतर विरोधी लढ्याचं नेतृत्व करत होते.
आणि इथे मात्र रामदास आठवले झाले, राजा ढाले असेल, आणि त्यावेळेसच मग जोगेंद्र कवाडेचा लॉंग मार्च निघत होता. आणि त्यावेळेस आम्ही कॉलेजला शिकत होतो. तेही कॉलेज नखाते नावाचे मिनिस्टर जर तुम्ही ऐकले असेल तर त्या नखाते मिनिस्टरचं ते KKM कॉलेज. खूप मोठा लॉंग फॉर्म आहे त्याचा. कत्रुवार कला, रतनलाल काबरा सायन्स आणि भगीरथ रामबगस मंत्री कॉमर्स कॉलेज, एवढं मोठं त्याचं नाव तिथे. तिथपर्यंत ही मलाही बाबासाहेब ऐकून वाचले नव्हते, ऐकून होतो. बुद्ध तर खूप दूर होते तेव्हा. बुद्ध आमच्या शिवेवरती आले नव्हते, कारण बाबासाहेबच अजून आमच्या घरात यायचे होते. मी कॉलेजला येईपर्यंतही बाबासाहेबाचा गंध लागलेला नव्हता. परंतु कॉलेजला गेलो आणि त्या कॉलेजमध्ये संख्या दुसऱ्या विद्यार्थ्यांची जास्त ना, एम ते 20-25 पोरं आम्ही त्या आपली, पण तिथे भीतीतच. कारण त्या कॉलेजलाही गेलो होतो तर माझ्या गावातली सुवर्णाची 4 मुलं तिथं हॉस्टेलमध्ये शिकत होती आणि ते तिथं हॉस्टेल अवेलेबल आहे म्हणून मी तिथे गेलो होतो. औरंगाबादला का नाही आलो तर औरंगाबादला हॉस्टेल आहेत पण जेवणाचे हॉस्टेल नाही, आणि म्हणून इथे आलो नव्हतो, तिथे गेलो. आणि मग तो आंदोलनाच्या लढ्यामध्ये अचानकपणे ओढल्या गेलो. परभणीला ट्रेन जाळली, तुम्ही जर आताही बघितलं असेल तर ते त्याच्या नेतृत्वामध्ये काम करणारे आम्ही पोरं होतो, नामांतर लढ्याचे. आणि तिथे बाबाचं पत्र यायचं मला, कारण बाबाही खंडोबाला मानणारे. त्यांच्या कानावर कधीतरी जायचं की चळवळीत असून बाबाला भीती असायची की चळवळीत पडणारा पोरगा एखाद्या वेळेस शाळा सोडून देतो, म्हणून मला बाबा पत्र पाठवायचे की चळवळ हा आपला पेशा नाही, शिकून सवरून चांगला संसार करावा, चांगला माणूस बनावं पुढचं. आणि बाबाची एक पर्टिक्युलर लाईन असायची, मी गधा बनलो तुम्ही गधा बनू नये म्हणून मी तुम्हाला शिकायला टाकलं. त्या गध्याचं वाक्य होतं की बाबा म्हणतात की गध्याला जे काम दिलं ते करायला लागतं. मला तेच करावं लागलं, कारण मी माझ्या मनाचं काम करू शकलो नाही, आणि तुमच्यावर ती वेळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला शिकवतो. आणि जे पत्र यायचे आणि मग मन परत झुकायचं की आपण बापाने सांगितलेल्या कामाकडे. मग कधी आंदोलनात तर कधी शिक्षणात, आणि कधीही नापास न होता आणि फर्स्ट क्लासचा ग्रेड कधीही न सोडता मी तिथून ग्रॅज्युएट झालो. BCom ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढे काय करायचं तर MCom करण्याची उर्मी होती, आणि मग मात्र मी युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि इथे 2 वर्षात MCom केलं. MCom केल्यानंतर त्यावेळेस माझा MBA लाही नंबर लागला होता, पण नांदेडला नंबर लागला MBA ला, म्हणून नांदेडला गेलो नाही, इथे केलं. आणि मग मात्र एक वेळेस मुंबईला गेलो आणि मुंबईला बापाचं काम बघितलं आणि मनात म्हटलं की मी अजून शिकत गेलो तोपर्यंत बाप मरून जाईल, आता आपण नोकरी केली पाहिजे. आणि 83 ला MCom झालो. मला वाटते मार्च मध्ये निकाल लागले. त्या मार्च महिन्यातच मी मुंबईला गेलो आणि ऍडव्हर्टाईज आली VJTI कॉलेजची की सिनियर क्लार्कच्या जागा आहे. तिथे ऍप्लिकेशन केलं. जवळजवळ मला वाटते त्यावेळेस 1700-1800 मुलांनी आम्ही परीक्षा दिली त्या सिनियर क्लार्कच्या पोस्ट करता, आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालो. परंतु पुढे ओरल इंटरव्ह्यू होता, आणि त्यावेळेस सुधाकरराव नाईक हे एज्युकेशन मिनिस्टर होते, आणि त्या सुधाकरराव नाईकाचे PA वसंतराव नागरे म्हणून, जे पुंडलिक चव्हाण सावखेड नागरेचे आहेत त्यांच्या गावचे होते, सुधाकरराव नाईकाचे प्रायव्हेट सेक्रेटरी. आणि मला आठवलं की प्रायव्हेट सेक्रेटरी सुधाकरराव शिक्षण मंत्री आहे, VJTI हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, म्हणजे ते त्यांच्या अखत्यारीत येतं. आणि मग मीच पुंडलिक चव्हाण घालून चिठ्ठी लिहिली कोणाला, वसंतराव नागरेला, की माझा भाचीचा मुलगा मी तुमच्याकडे पाठवतोय, त्याचा अशा अशा कॉलेजला इंटरव्ह्यू आहे, मी पुंडलिक चव्हाण तुम्हाला विनंती करतो की माझ्या भाच्याला मदत करावी. आणि पुंडलिक चव्हाणची सही मीच मारली आणि ते लेटर घेऊन त्यांच्याकडे गेले. आता त्यांच्या गावचा, आणि ते त्यांना चांगले मानणारे होते, ते बंजारी. पण जेव्हा त्यांनी लेटर पाहिलं, माझ्या समोर फोन उचलला आणि तिथल्या प्रिन्सिपलला लावला की हा माझ्या गावचा मुलगा आहे आणि हा सिलेक्ट झाला पाहिजे. माझ्या समोर फोन लावला. मी दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला गेलो, मला काहीच विचारलं नाही, कधीपासून कामावर येता, प्रिन्सिपलनी मला विचारलं.
सांगण्याचा उद्देश असा असतो की त्यावेळेसही मला शक्यता आहे एखाद्या वेळेस की मी रिटर्न टेस्ट पास झाला असता नाही, कारण तुम्ही जर बघितलं तर तोपर्यंत IIT बसलेल्या नव्हत्या, कारण त्या कॉलेजनी IIT बसवलेल्या आहे. ते कॉलेज सगळ्यात जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे भारतातलं, आणि त्या कॉलेजने ह्या भारतातल्या 5 IIT बसवल्या. त्या कॉलेजला माझं सिलेक्शन सिनियर क्लार्क म्हणून होत आहे, आणि सर्व मॅनेजमेंट कुणाचं होतंय, तर ब्राह्मणाचं. कॉलेज गव्हर्नमेंटचं पण तिथली बघणारी सगळी ब्राह्मणाची, सगळे प्रिन्सिपाल HOD बिचोडी सगळे ब्राह्मण. आणि त्या कॉलेजमध्ये मी सिनियर क्लार्क म्हणून लागलो, आणि माझी नेमकी अपॉइंटमेंट इस्टॅब्लिशमेंट सेक्शनला झाली. इस्टॅब्लिशमेंट सेक्शन म्हणजे सगळ्या स्टाफची जन्मकुंडली बघता येते त्याच्यामध्ये कोण कुठे. मी पहिल्यापासूनच चळवळ आहे, पॅन्थर मध्ये राहिलेला, याच्यामध्ये राहिलेला, आणि मी तिथे पहिलाच लागलो. बऱ्याचशा लोकांना माझी जात माहिती नव्हती. अकाउंट सेक्शनला, कारण मी MCOM असल्यामुळे अकाउंट सेक्शनला सिनियर क्लार्क इस्टॅब्लिशमेंट सेक्शन मिळालं. प्रिन्सिपलला माझी जात माहिती, कारण इंटरव्ह्यू त्यांनीच माझा घेतलेला ना, आणि ऍक्च्युली ती पोस्ट पण SC चीच होती. आणि मग मी तिथे लागलो, आणि मी इस्टॅब्लिशमेंटला असल्याने सगळ्यांचे सर्व्हिस बुक चेक केले. 170च्या स्टाफ मध्ये 6 महार पडले. किती होते? फक्त 6, आणि तेही त्याच्यामधले 4 क्लास 4 आणि 2 क्लास 3, त्याच्यातला एक मी क्लास 3. आणि जो एक क्लास 3 होता तो मेकॅनिकल डिपार्टमेंटला. असे 17 डिपार्टमेंट होते तिथे, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, असे म्हणजे इंजिनिअरिंगचे डिपार्टमेंट. आम्ही 6 लोक, पण ते 6 लोकही सांगायला तयार नव्हते. मेकॅनिकल डिपार्टमेंटला जो एक, त्याला इन्स्ट्रक्टर म्हणायचे, वर्कशॉप मधला इन्स्ट्रक्टर, त्याचं नाव कोंडगेकर. मी शोधत शोधत मेकॅनिकल डिपार्टमेंटला गेलो, आणि एका जणाला विचारलं कोंडगेकर कोण आहे, तर त्याने दुरून मला दाखवले. आता माझ्यातला पॅन्थर जागा झाला, आणि मी जोरात त्याला जय दिली. त्याला असं त्याच्या अंगावर वीज पडल्यासारखं झालं. ते इकडे तिकडे बघू लागले, कारण आता त्याच्या 4-5 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये जय भीम कोणी केला नव्हता. तो हळूच माझ्या जवळ आला. मी साहेब तुम्ही कोण आहात, जय भीम करू नका इथे. पण तिथून माझी बंडखोरी सुरू झाली. आणि मग मी मात्र तिथे, तुम्ही जर नाव ऐकलं असेल दत्ताजी साळवी नावाचं, शिवसेनेचं, नेमकं त्यावेळेस मनोहर जोशीचं सरकार होतं, आणि त्या दत्ताजी साळवीचं भारतीय कामगार सेना ही तिथे कामगार संघटना होती. आता ऍक्च्युली तो माझा ताळमेळच बसत नव्हता. कामगार संघटना एज्युकेशन सेक्शन मध्ये ही संघटना कशी, किती अनाडी लोक आहेत. परंतु त्या अकाउंट सेक्शन मधल्या लोकांना मी महार आहे माहिती नव्हतं, पण 5-6 महिन्यात त्यांना मी बोलका होतो ना. आणि मग मात्र त्या सेक्शनचा प्रतिनिधी मला बिनविरोध निवडून दिला, कारण तोपर्यंत त्यांना माझी जात माहिती नव्हती. आणि मी त्या अकाउंट सेक्शनचा प्रतिनिधी झालो. असे 17 डिपार्टमेंटचे 17 प्रतिनिधी, आणि त्या 17 प्रतिनिधीमधून कमिटी निवडल्या जायची, अध्यक्ष, सेक्रेटरी. आता मी निवडून आलो, निवडून देणारे भारतीय कामगार सेनेचे वर्कर, पण मी काही याला मानायला तयार नाही, कारण माझ्यातला पॅन्थर जागा व्हायचा. आणि त्या दत्ताजी साळवीकडे मला सगळेजण आले, चला दत्ताजी साळवीला भेटायला जायचं. दत्ताजी साळवी म्हणजे त्यावेळेचा शिवसेनेचा ढाण्या वाघ. सेना भवन मध्ये भारतीय कामगार, दत्ताजी सामंताची युनियन तोडण्याला कारणीभूत कोण असेल खरा माणूस, तर दत्ताजी साळवी. त्याच्याकडे चला. आता माझ्यातला मी म्हणायचं मी काय त्याच्याकडे येणार नाही, मी काय तुमच्या बापाचा नोकर नाही, मला लोकांनी निवडून दिलंय, मी अकाउंट सेक्शनचा प्रतिनिधी आहे, मी काय त्या दत्ताजी साळवीचा नोकर आहे का की त्याच्याकडे येऊ. आता ह्या लोकांना वाटतं, कारण सेनेत तुम्ही जर मुंबईला गेला असाल तर सेनेचा दबदबा खूप जोरात होता तिथे. सेना म्हटलं की सगळी लोक घाबरायची. आणि त्यातल्या त्यात मनोहर जोशीचं सरकार म्हणजे अजूनच मोठा उठाव होता ना तिथे. आणि त्या सगळ्या जणांना वाटलं की आम्ही जर दत्ताजी साळवेला जाऊन सांगितलं तर याची धुलाई होईल. आणि म्हणून ते सगळे सेना भवन मध्ये गेले, दत्ताजी साळवेला सांगितलं की अकाउंट सेक्शन मध्ये एक निवडून आलाय, आणि तो म्हणतो मी काय दत्ताजी साळवीचा नोकर आहे का. तो आम्ही बोललो त्याला चाल, पण ते हुशार होतं म्हातारं. ते बोललो खरं आहे ना, तो आपला नोकर थोडी आहे. तुम्ही त्याला बोलले असेल दत्ताजी साळवीकडे चाल, कसा येईल, तो आपला नोकर आहे का. म्हणजे यांच्या मनात जे होतं की दत्ताजी साळवी आम्हाला सांगतील की त्याला मारत मारत घेऊन या, पण दत्ताजी साळवी उलटच बोलतायत, आपला नोकर नाही. दत्ताजी साळवी बोलले ते माझ्यावर सोडून द्या, त्याला कशात आणायचं नाही आणायचं ते माझ्यावर सोडून द्या.
आणि त्यावेळेस मला इस्टॅब्लिश मधून थोडस प्रमोशन होतं, सिनियरच का, पण चेक लिहिण्याचं काम दिलं, लोकांची सॅलरी करण्याचं, चेक लिहिण्याचं हे काम माझ्याकडे दिलं. आणि मग माझा अकाउंट सेक्शनचा इस्टॅब्लिशमेंटचा भाग तो अकाउंटच असायचा, पण चेक क्लार्क असल्यामुळं चेकवर रोज सह्या घ्यायला प्रिन्सिपलकडे जावं लागायचं. म्हणजे 10 ते 11 हा पिरियड प्रिन्सिपल माझ्याकरता राखून ठेवायचा, तेवढ्या पिरियडमध्ये ते सह्या करायची. आणि मग एक दिवस दत्ताजी साळवीनी ते प्रिन्सिपलकडे येऊन बसले. थोडस पाणी देतो, वेळ झालाय का जास्त? झाला असेल तर सांगा, नंतर आपण हे करू. हा एवढा किस्सा सांगून आपण संपू. ते दत्ताजी साळवी येऊन प्रिन्सिपलकडे बसलेले. डॉक्टर व्ही एन गुपचूक हे आमचे प्रिन्सिपल होते त्यावेळेस, खूप मोठा शास्त्रज्ञ माणूस. अब्दुल कलाम बरोबर जो तिसरा शास्त्रज्ञ होता ना, ते व्ही एन गुपचूक, म्हणजे एवढा मोठा माणूस. आपण चेकवर सह्या करायला गेलो तर तो कधीही म्हणत नव्हता खुर्चीवर बसा. आपण उभं राहायचं, ते तासभर तो सह्या करणार, आपण उभंच राहायचं. त्यांनी कधी विचारलं हे कसं ते कसं, तर उत्तरं द्यायची, पण बसण्याची दिशा नव्हती, उभं राहायचं. ते हात बांधून उभं राहायचं. त्याच्यामुळे पूर्ण ब्राह्मण संस्कृतीतलं, नाव पण गुपचूप. त्या दिवशी दत्ताजी साळवेला तोपर्यंत मी बघितलेलं नव्हतं, पण मी सह्या करायला आतमध्ये गेलो. त्याच्या पुढे ठेवलं चेकबुक, व्हाउचर, आणि त्या दिवशी मात्र तो व्ही एन गुपचूक मला बोलला, मोरे बसा. मी दचकलो की हा कधीच म्हणत नाही आपल्याला बसा, पण आज म्हणतोय बसा. मला वाटलं आपल्याच्याने काहीतरी चुकलं, कारण तोपर्यंत बाबासाहेब वाचायला सुरुवात केली होती ना. बाबासाहेबांचं तेच तत्व होतं की ज्या दिवशी तुमचा विरोधक तुमची स्तुती करेल त्या दिवशी समजायचं तुमचं काहीतरी चुकलंय. म्हटलं आता हा आपल्याला बसायला म्हणतोय, आपलं नक्की काहीतरी चुकलं. सह्या करायच्या अगोदर ते म्हणतात, मोरे तुम्ही दत्ताजी साळवीला ओळखता का? मी म्हटलं नाही. ते जर तुम्हाला भेटायची अपेक्षा व्यक्त केली तर भेटसाल का? म्हटलं भेटेल ना, न भेटायला काय. मग त्यांनी बोललं, हे पुढे बसलेले हेच दत्ताजी साळवी आणि हे तुम्हाला भेटायला. आता मी थोडा सरकलो ना, की प्रिन्सिपलनी मला खुर्चीवर बसा का सांगितलंय, की हा एवढा मोठा माणूस मला भेटायला आलाय म्हणून. आणि मग मात्र ते प्रिन्सिपल 10 मिनिटाकरता तिथे बाजूला बोर्ड रूमवर आहे, दरवाजा उघडून बोर्ड रूम मध्ये गेले आणि आम्हाला बोलायची संधी दिली. आणि त्या दत्ताजी साळवीने पहिलंच मला सांगितलं की मी तुम्हाला भेटायला आलो, तुमच्यावाल्या पूर्ण याच्यातून ओळखलं की तुम्ही नक्की पॅन्थर असले पाहिजे. म्हटलं हो, मी पॅन्थरच आहे. आणि मग त्या दत्ताजी साळवीचं पहिलं वाक्य होतं की आपण इथे राजकारण करत नाही, आपली जात एकच आहे की आपण कामगार आहोत. कारण ते हुशार म्हातारा होत. आपण इथे कोण आहोत? कामगार आहोत. तुम्ही कुणी, मी कुणी मोठा नाही, तुम्ही कुणी छोटे नाहीत. आणि कामगाराकरता काम करायचं तर दुही असता कामा नाही. जर चळवळीमध्ये दुही असेल तर मलाही काम करता येणार नाही आणि तुम्हालाही काम करता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला निमंत्रण देतो की माझ्या कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी ह्या युनिटचं तुम्ही व्हावं. मी अचंब्यात पडलो की 17 लोक मान्य करतील काही, म्हातारं तर म्हणायला लागलं. तर मी त्यांना विचारलं, हे त्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडून द्या म्हणे. आणि त्यांनी बोलून घेतलं आणि मॅनेजमेंटला पहिलं लेटर गेलं की त्यावेळेस नाईक नावाचा माणूस अध्यक्ष आणि मी जनरल सेक्रेटरी, हे मॅनेजमेंटला लेटर गेलं की आमच्या संघटनेची ही कमिटी आहे. जनरल सेक्रेटरी म्हटल्यावर खूप पॉवर असतात हातामध्ये, आणि त्या पॉवरचा उपयोग मी एका वर्षामध्ये एवढा केला की एका वर्षामध्ये बॅकलॉग भरायला लावला आणि 6 लोकांचे 66 लोक आपले तिथे बॅकलॉग. परंतु त्या एका वर्षामध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं की, आणि कारण काय, मी कधीतरी युनियनच्या याला बोललो की माझा पहिला प्रश्न असता की बॅकलॉग कधी भरता. आणि मग दत्ताजी साळवीकडे जायचे की ते बघा ते त्याच तुंतुन वाजवते बॅकलॉग. दत्ताजी साळवी म्हणायचे, तो काय कायद्याच्या विरुद्ध काही मागतोय का? नाही मागत ना. म्हणून सांगतो तुम्हाला की कधी कधी आपल्या दुसऱ्या विषयीच्या संकल्पना या खूप खोट्या असतात. कारण त्या दत्ताजी साळवींनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं काम करण्याकरता.
आणि त्याच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता मी तिथे क्लास 4, क्लास 3 आणि इव्हन लेक्चररच्या पोस्ट पण मी भरल्या. 6 लोकांचे 66 लोक एका वर्षात झाले. आणि पुढच्या वर्षी मात्र त्या अकाउंट सेक्शन मध्ये आमचा 27 लोकांचा स्टाफ होता. माझ्या विरोधात एक मुत्तपन नावाचा माणूस उभा राहिला. मला 3 मतं पडली, त्याला 24 मतं पडली. म्हणजे लोकांनी मला वाढून टाकलं, प्रतिनिधी ठेवलं. कारण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा तुम्हाला ते टिकू देत नाही. त्यांच्या त्याच्यातला एक दत्ताजी साळवी मला पूर्ण सहकार्य करत होता, पण त्यांच्यातली पूर्ण मेजॉरिटी मला विरोध करत होती. तोच किस्सा मी तुम्हाला आज इतका सांगतो. बाबा बेशुद्ध पडले आणि त्यांना रक्त द्यावं लागेल असं एक इन्स्ट्रक्शन आम्हाला दुसऱ्या डॉक्टरकडून आले की त्यांना एखाद्या वेळेस रक्त द्यावं लागेल. मग रक्त देण्याकरता कुठलं हॉस्पिटल चांगलं राहील, तर त्यावेळेचा मोठ्या भंतीजीचा त्यांचा क्लासमेट अंकुश नावाचा त्या हेडगेवार हॉस्पिटलमध्ये रक्तपेढीमध्ये काम करतो. दुसरा प्रभाव होता की हे आरएसएसचं हॉस्पिटल आहे. 2 प्रभाव होते त्या बाबाच्या वेळेस की तो अंकुश नावाचा आपल्याला रक्त जर घ्यायचं इझिली अवेलेबल होईल, तो भंतीजीचा मित्र तिथे आहे. आणि दुसरा प्रभाव होता की ते आरएसएसचं हॉस्पिटल आहे. गावच हेडगेवार ना. जेव्हा तिथे गेलो तेव्हा छोट्या याच्यामध्ये बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान अंतर्गत हेडगेवार हॉस्पिटल. आतमध्ये गेलो तर पंचशील मेडिकल सेंटर. म्हणजे आपल्या संकल्पना किती असतात. त्यांनी आणि जेव्हा बाबाला ऍडमिट केलं, बाबाला ऍडमिट करताना थोडेसे शुद्धीवर होते आणि तिथेच बाबाला पहिला अटॅक आला खालच्या एसी मध्ये. मी सांगण्याचा उद्देश काय माझा की आपले पूर्वग्रह कसे असतात, एखाद्याला पुढच्याला साध्य करण्याचे त्यांचे ग्रह कसे असतात हे मी समजावतो. की माझ्या आयुष्यामध्ये मला काहीतरी समाजाचं काम करण्याकरता दत्ताजी साळवेंनी साथ दिली, त्याच्याविषयी तोपर्यंत माझा पूर्वग्रह एवढा खराब होता की शिवसेनेची माणसं आहेत ही आपल्या कधी उपयोगी पडणार नाही. हा माझा पूर्वाग्रह त्या माणसाविषयी होता, पण त्यानं तो पूर्वाग्रह माझा काढून टाकला. तसाच आता इथे बाबाला ऍडमिट करताना पूर्वाग्रह काय होता, ते आरएसएसचं हॉस्पिटल आहे. परत दुसरी शंका होती की ते खूप महाग आहे. महागाला काही प्रॉब्लेम नव्हता, की ती महाग असू द्या, बापा करता आपण खर्च करायला सक्षम आहोत. भंतीजी बोलले 30-35 लाख आपणही करू, मीही बोललो काही काळजी नका करू, असेल तेवढी त्यांची ठेवी आपण देऊया, पैशाचा प्रश्न नाहीये. परंतु ते आरएसएसचं कॉलेज आहे. पण त्या रक्ताच्या याच्यामुळे डिसिजन घेतला आम्ही दोघाही भावांनी की हेडगेवारला ऍडमिट करूया, तिथे उपलब्धता होईल. पहिलं गेलो तिथे, बाबाला पहिला अटॅक आला आणि गेल्या गेल्या जातात की काय अशी शंका आली. आणि त्या खालच्या आयसीयू मधून तिथे त्या डॉक्टरांनी निर्णय घेतला की वर दुसऱ्या माळ्यावरती आयसीयू आहे, तिथे बाबाला हलवायचं. तिथला तो अटॅक थोडासा नॉर्मल झाला होता आणि तिथे कळलं की 3 शिवरधारी आणि 1 शिवरधारी भिक्षू ऍडमिट आहे. त्या हॉस्पिटलचा सीईओ ठाकरे म्हणून आहे. तो कोण्या पेशंटला भेटायला गेला की नाही भेटायला गेला आम्हाला माहिती नाही, परंतु त्याचं 5व्या माळ्यावर म्हणून तो ठाकरे चालत चालत आयसीयू मध्ये आला. आम्हा दोघालाही गुडघ्यावर बसून त्यांनी पंचांग प्रणाम केला आणि तिथल्या सगळ्या स्टाफला वॉर्निंग दिली की ह्या भिक्षूवरती चांगल्यातले चांगले उपचार करायचे, याच्यामध्ये जर हायगय झाली तर मी कोणालाही माफ करणार नाही. आणि आमचा पहिला भ्रम तिथे सुटला आणि खरोखर तिथे बाबावरती 3-4 डॉक्टरचं पॅनल त्यांनी अपॉइंट केलं. आता त्या मेडिकल मधलं आपल्यालाही कळत नाही की ते खरोखर कुठले उपचार करत होते काय, पण बाबावरती उपचार चालू झाले. बाबा कोमामध्ये गेले होते. जेव्हा तुम्ही भेटायला आले तेव्हा बाबा कोमामध्ये होते. आणि तेव्हा मी हे केलं. दुसऱ्या दिवशी बिल आला आमच्याकडे 1,15,000 रुपये. भंतेजी भरायलाही निघाले, पण तेवढ्यात त्या अंकुशचाच फोन आला की सध्या बिल भरू नका, ठाकरे साहेब ते बिल माफ करण्याची शक्यता आहे. बघा पूर्वग्रह काय होता. ते कोणाचं हॉस्पिटल आहे, आरएसएसचं हॉस्पिटल आहे. तिथे आपला उपचार पद्धती चांगली होणार नाही आणि शिवरात दिसलं तर मुळीच होणार नाही. किती पूर्वग्रह दूषित होता. परंतु तोपर्यंत त्या ठाकरेंनी पेपर, आता बाबाचं रेशन कार्डही नव्हतं, त्या फक्त आधार कार्डावरती एकदाच आम्हाला फोन केला
की तुमच्या गावावरनं रहिवासी आहेत एवढा दाखला तरी मिळेल का? आणि त्या गावावरनं फोन केला तर नुसता रहिवासी दाखलाच नाही, तर जे शिदाचं दुकानदार असतं त्या डिपार्टमेंटच्या ऑफिसरचं लेटर आलं की यांच्याकडे ह्या नंबरचं रेशन कार्ड होतं आणि त्याच दिवशी चॅरिटीकडनं ते बिल माफ झालं, 1,25,000. आणि त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजना लागू झाली आणि 1 रुपयाचं बिलही बाबाचं भरावं लागलं नाही. योगायोग असतो की धम्म घडून आणतो हे माहिती नाही. कारण बाबांनी आम्हाला त्यांच्या आयुष्यात कुठलीही तकलीफ होऊ दिली नाही. आम्हाला वाटलं होतं की शेवटला 10-15 लाख रुपये तरी खर्च करावा लागतील, त्या भिक्षूने 1 रुपयाही खर्च करू दिला नाही. ही धम्माची ताकद असेल किंवा कुणाची ताकद असेल. म्हणून हे 2 उद्देश सांगतो तुम्हाला की पूर्वग्रह दूषितपणाने कोणाचीही व्याख्या करू नका किंवा त्याला जज करू नका जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेत नाही. बाबाचं सांगण्यासारखं भरपूर आहे म्हणून मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी सांगितलेली बाबाची स्टोरी फक्त 15% आहे. जर आवडली असेल, लोकांना सांगण्यासारखी असेल तर कृपया सांगा, म्हणजे मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करेन. जर सांगण्यासारखी नसेल तर स्पष्टपणाने सांगा की काहीही सांगण्यासारखे नाही, मग ते पुस्तक मी मात्र आमच्यापर्यंतच लिहू. म्हणून ही बाबाची स्टोरी मी तुम्हाला आज सांगितली. मिलिंद प्रश्न पुढच्या रविवारपासून वाचायला सुरुवात करू. मी ही पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करतोय. किती दिवस लागतील, काय लागतील, म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की लिहिणं मला कधीही जमलं नाही, हा सांगणं मला चांगलं जमलं. म्हणून आजचा हा मी बाबाविषयी 2-4 जणांनी इच्छाही व्यक्त केली होती की बाबाविषयी सांगा, म्हणून आज मी सांगितलं. किती उपयोगी आहे नाही हे ज्याचं त्याने ठरवावं. आणि पुढच्या रविवारपासून आपण मिलिंद प्रश्न परत जशाला तसं वाचायला सुरुवात करू. हो, अजून एक सांगायचं राहून गेलं, तेवढं सांगणं, जे सांगणं जरुरी होतं तेच विसरून गेलो. कारण जेव्हा बाबा 3 तारखेला गेले, माझी घरची सगळी मंडळी आली होती, माझ्या मुली, माझा मुलगा, माझी मिसेस. आणि 4 तारखेला मीटिंग भरली आणि सगळ्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला बाबाची सेवा करायकरता आम्ही परमिशन दिलं होतं, आता चिवर उतरा आणि घरी चला. मी हवालदिल झालो, कारण मला आता ग्रस्त आश्रमात जाणं नाही आवडत. परंतु त्यांचे प्रश्न तसे होते आणि त्या 2 प्रश्नाचं उत्तर अजूनही मी शोधतोय. कारण बाबा एक वेळेस मला बोलले होते की तुम्ही तुमच्या लेकरा बाळात जा, माझं वय झालंय, आज ना उद्या मी मरणार आहे, माझं काय सोनं होणार आहे का? हे बाबाचे शब्द होते. तुम्ही तुमच्या लेकरा बाळात जा, त्यांना तुमची गरज आहे, माझं काय होणार आहे, माझं सोनं होणार नाही. तेव्हा मी त्यांना बोललो की नाही बाबा, आता त्यांनाही माझी गरज नाही आणि त्यांनी मला तुमची सेवा करायची परमिशन दिले म्हणून मी भिक्षू झालो. आणि बाबा बोलले होते ठीक आहे, आता तुम्ही चांगला मुलगा झालात हे मला कळलं, पण जर भिक्षू होणार असाल तर चांगला भिक्षू व्हा. काय बोलले होते ते? जर भिक्षू होणार असाल तर चांगला भिक्षू व्हा. हे 5-6 महिन्यापूर्वी बोललेले. त्यावेळेस मला सिरियस वाटलं नाही, पण जेव्हा माझी मुलं, माझी बायको यांनी केलं की आता चिवर उतरा, तुम्हाला बाबाची सेवा करण्याकरताच आम्ही परमिशन दिली होती आणि आता घरी चला. आणि ही मीटिंग आमच्या मोठ्या भंतीजीच्या खोलीमध्ये भरली. भंतीजी बोलले बाबा माझी काही हरकत नाही, ते जर येणार असतील तर त्यांना घेऊन जा. आता मला प्रश्न पडला की यांना काय सांगावं. आणि मुलाचे प्रश्नावर प्रश्न सुरू होते की बाबा कशाला राहताय, आता तुमच्या पुढे उद्दिष्ट तुमच्या बाबाची सेवा करणं होतं, ते संपलं, आता कशाला तुम्हाला भिक्षू व्हायचे? आणि हा प्रश्न अजूनही मला सोडवता आला नाही की बाबा तुम्हाला आता कशाला भिक्षू व्हायचे. आणि त्या कशाला उत्तर मला देता नाही आलं, कारण प्रत्येक उत्तर देताना त्याच्याकडचं उत्तर होतं की हे ग्रस्त राहून पण करतायत. तो काय सांगत होता की ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगतायत त्या ग्रस्त राहूनही करता येतात बाबा, चला तुम्ही आमच्या बरोबर, नका इथे राहू. आता तुमचं 66 वर्षाचं वय आहे, तुम्ही तुमची बाबाची सेवा करायला आलात, मी तशी तुमची सेवा करायला नाही येऊ शकणार. त्याचं स्पष्ट उत्तर काय होतं की तुमचं वय झालं होतं, तुम्ही पूर्ण, तुमची मुलं सेटल झाले होते, आता तुमचं 66 वर्षाचं वय आहे. जास्तीत जास्त तुम्ही वर्किंग अजून 5-6 वर्ष राहू शकाल. आणि त्या 5-6 वर्षात मी येणं शक्य नाही तुमच्याकडे. आणि त्या 5-6 वर्षात नेमका माझा उमेदीचा काळ, आणि खरं आहे ना,
तो 5-6 वर्षात नेमका त्याचा उमेदीचा काळ असेल. आणि बाबा तुम्ही आमच्या बरोबर राहा, तुमची सगळी सेवा होईल, आणि तुम्हाला काय धार्मिक कार्य करायचं तर ग्रस्त राहूनही तुम्ही करू शकता. कारण त्याच्या प्रत्येक माझ्या उत्तराला त्याचा तो प्रश्न होता की तुम्ही घरी येऊन हे सगळं करू शकता. मला समाज कार्य करायचंय बाबा, तुम्ही ग्रस्त राहूनही करू शकता. मला अमुक करायचंय बाबा, तुम्ही ग्रस्त राहूनही करू शकता. तुम्हाला पैशाची टंचाई नाही, तुम्ही जी पेन्शन आईच्या नावावर केली ती तुम्ही तुमची वापरा, आमच्याही पैशाची गरज नाही. आणि या सगळ्या उत्तराला नाही. आणि मी शेवटी वैतागून उत्तर त्या 4 मुली आणि एका मुलाला दिलं की तुमचा पहिला अधिकार तुमचा माझ्यावर नाही, हिचा पहिला अधिकार आहे, ही काय म्हणते हिला विचार. मी जेव्हा तिच्याकडे विचारलं आणि मग ती हळूच म्हटली की ते एका विहारात ग्रंथ वाचायला जातात, तो ग्रंथ तरी त्यांचा कंप्लीट होऊ द्या. आणि मला ते एक शेपूट पकडायला मिळालं की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1000-1500 लोक मला ऐकतात. तो ग्रंथ अर्धवट आहे, तो ग्रंथ पूर्ण करेपर्यंत तरी माझ्या अंगावरची वर राहू द्या. कारण ती लोक मी भिक्षू आहे म्हणून ऐकतात. कारण माझ्यापेक्षाही विद्वान लोक तिथे आहेत, शक्यता आहे त्यांच्याकडून ते ग्रंथ ऐकणार नाही. आणि त्या माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा धागा पकडून मी आणि मुलांनी म्हटलं की ठीक आहे, की तेवढ्या तरी याच्यापर्यंत तुम्ही, मग तो दररोज वाचून पूर्ण करा ना. त्याचा परत होत म्हटलं रोज यायला त्यांना वेळ नाही, कामाची माणसं आहे, ते रविवारीच येऊ शकतात. आणि म्हणून ही महत्वाची गोष्ट होते की एखाद्या वेळेस हा ग्रंथ संपल्यावर परत त्याला हुक येईल की बाबा घरी चला, हे यायच्या मी चांगला भिक्षू कसा व्हावा हे मी तुमच्याकडूनच ऐकणार आहे. आणि मी भिक्षू का व्हावं, काय उद्दिष्ट आहे, कारण चांगला भिक्षू व्हावा ही बाबाची अपेक्षा होती. आणि भिक्षू कशा करता होत आहे ही माझ्या मुलाची अपेक्षा आहे. बापाची आणि मुलाच्या ह्या 2 टोकाच्या मधला मी भिक्षू आहे, कसा व्हावा याची उत्तरं मला तुमच्या लोकांकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून हा ग्रंथ आपण एकच प्रश्न घेतोय. मला वाटतंय हा 5-6 महिने तरी ग्रंथ जाईल. त्या 5-6 महिन्यामध्ये माझ्या मुलाच्या प्रश्नाला, वडिलाच्या प्रश्नाला तर उत्तर नाही देता येणार, त्यांना कृतीनेच उत्तर द्यावं लागेल. पण मुलाच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करून आजची धम्मदेशना इथेच मी थांबवतो. भवतु सबमंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानु धम्मानु संघानु सदा स्वस्ति भवन्तु. सुखी